ऑल राईट. सो जे आज पहिल्यांदा भेटत आहेत किंवा आज आपला पहिल्यांदा परिचय होत आहे, तुम्हाला माझा परिचय करून देतो. माझं नाव अतुल ठाकूर. मी मूळचा औरंगाबादचा आहे. मी माझ्या आई-वडिलांसोबत औरंगाबादला राहतो आणि माझ्या परिवारामध्ये माझे आई-वडील, माझ्या 2 मुली, माझी बायको आणि मागच्या 18 वर्षामध्ये मी ज्यांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करू शकलो, असे साधारणतः 2.5 लाख लोक हा माझा परिवाराचा भाग आहे. मी ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशन या कंपनीचा डायरेक्टर आहे आणि तिथे E3 नावाचा एक प्रोग्राम लीड करत असतो, ज्यामध्ये आम्ही भारताला परत एकदा उद्योजकतेची राजधानी बनवणं हा आमचा एक ज्याला म्हणू आपण व्रत घेतलंय आणि त्यामध्ये आम्ही मागच्या 11 वर्षापासून काम करतोय. आतापर्यंत असंख्य उद्योजकांना ट्रेनिंग दिलंय. माझा वैयक्तिक आवड जी आहे ती आध्यात्मिकता किंवा आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीला जोडता कसं येईल, आध्यात्मिक पद्धतीने आपल्याला आयुष्यामध्ये प्रगती कशी करता येईल. कारण अल्टिमेटली आपल्या सगळ्यांना काय हवं असतं, तर आपल्याला मनशांती हवी असते आणि मनशांती मिळवण्याचा भारतीय अध्यात्म एवढा चांगला मार्ग जगभरात अवेलेबल नाहीये. पण अध्यात्म अवेलेबल आहे, पुस्तकं अवेलेबल आहेत, 18 पुराणं अवेलेबल आहेत. आज इंटरनेटवर सहज मिळू शकतात. कुठल्याही बुक स्टोअरला गेलं तर आपल्याला ही सगळी पुस्तकं मिळू शकतात. वाचणं पण सोपं आहे. काही पुस्तकं बऱ्याच जणांना मुखोद्गत पण असतात. पण तेवढं सफिशियंट आहे का? तेवढं खऱ्या अर्थाने आपल्याला लाईफमध्ये जे पाहिजे ते देऊ शकतं का? तर याचं उत्तर नक्कीच नाहीये. कारण एखादी गोष्ट वाचता आली म्हणजे ती आचरणात येतेच असं नाही. एखादी गोष्ट म्हणजे अगदी आपल्याला त्याचे शब्द कळाले तरी त्याचा अर्थ कळाला असं होत नाही आणि अर्थ कळाला तरी तो आचरणामध्ये कसा आणायचा याचा मार्ग सापडेलच असं नाहीये. आणि या दोन्ही गोष्टी कळाल्या तरी याची सांगड आपल्या नेमक्या आयुष्याच्या कुठल्या गोष्टीशी कशी घालायची ही जोपर्यंत आपल्याला कुठल्या तरी कॅटलिस्ट ज्याला म्हणू, कुठला तरी एक गुरुतत्व आपल्या आयुष्यात जर नसेल तर ह्या जोडता येणं शक्य नाहीये. बऱ्याचशा गोष्टी आपण वाचून आपल्याला असं वाटतं की या गोष्टी आपल्याला समजल्या आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतं की हे मला आता याचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण ते जोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिकली वापरता येणार नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होऊ शकत नाही. गुरुगीता ही यासाठीच मी आपल्या समोर घेऊन येण्याचा निर्णय घेतला, कारण गुरुगीता ही एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे आपल्या साहित्यामधला किंवा आपल्या ज्याला म्हणू आध्यात्मिक साहित्यामधला, किंवा ही उमा महेश्वर संवाद म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. याला त्यायानी बघितलं जातं पण फार कमी लोक याला हात लावतात, कारण हा अत्यंत पवित्र मानला जातो. याचं पठण केल्याने सुद्धा आपलं पुण्यकर्म मिळतं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अधिकाधिक सात्विकता प्राप्त होते असं म्हटलं जातं. आजच्या या जगामध्ये, आजच्या या ज्याला म्हणू की आपण कलियुगामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टींनी बाहेरच्या एक्सटर्नल याच्यामधून आपण आपला मानसिक आरोग्य बिघडलेलं असतं किंवा आपल्याला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा आपल्यावर अटॅक होत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपलं जर मानसिक आरोग्य किंवा आपली सात्विकता वरचेवर वाढवत जायची असेल तर आध्यात्मिकता आपल्याला जास्तीत जास्त जोपासावी लागेल. त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त हे बघावं लागेल की मी जास्तीत जास्त अध्यात्माला कसं कनेक्ट होऊ शकेल, मी जास्तीत जास्त मला सात्विक भावामध्ये कसं आणता येईल. कारण आपण मानव आहोत, आपण आपल्याला शरीर दिलेलं आहे, मन दिलंय, बुद्धी दिलेली आहे, अहंकार आहे आपल्यासोबत, गर्व आहे आपल्यासोबत, हे सगळे विकारांनी आपण युक्त आहोत. तर याचा परिणाम आपल्यावर होणार आहे डेफिनेटली. याचा आपल्याला इथून आपण याच्या परिणामातून सुटू शकत नाही. पण जितकी जास्त सात्विकता आपण आणू, जितका जास्त सात्विक भाव आपल्यामध्ये आणू आपण, तेवढा आपल्याला याच्या इम्पॅक्ट मधून दूर होता येईल. म्हणजे आपण जर बाहेर फिरणार असू, आपल्याला जर समाजात वावरायचं असेल तर अंगाला धूळ लागणार आहे, पायाला धूळ लागणार आहे, अंगावर माती बसणार आहे, घाम येणार आहे आपल्या शरीराला. तर ह्या सगळ्याला दररोज स्वच्छ करण्याची आपल्याला विधी ठेवावा लागणार. जसं आपण दररोज आंघोळ करतो आणि शरीराला स्वच्छ करतो, तर हे करणं आवश्यक आहे. आणि जर समजा
जसं मुंबईला किंवा बऱ्याचशा मेट्रोज मध्ये 2 वेळा किमान आंघोळ केलीच जाते, कारण तेवढं शरीराला स्वच्छतेची आवश्यकता आहे. तसं आपल्या मनाचं सुद्धा सात्विकता येणं किंवा मनाला सुद्धा आपल्या सतत सात्विकतेमध्ये आणणं, तो सात्विक भाव असणं आवश्यक आहे. आणि आपल्याकडे याच्यावर भरपूर साहित्य अवेलेबल आहे, भरपूर आध्यात्मिक ग्रंथ अवेलेबल आहेत. तो फक्त जोडून देणारा जो दुवा आहे तो आपल्या आयुष्यामध्ये मिळणं आवश्यक आहे. मग तो कसा ओळखावा, कोणता गुरु माझ्या आयुष्यामध्ये असावा, गुरु नेमकं कोणाला म्हणावं, गुरुमुळे माझ्या आयुष्यामध्ये काय फायदा होऊ शकतो, हे आपण मागच्या वेळेस पासून बघायला सुरुवात केली. इनफॅक्ट गुरु हा जो शब्द आहे हाच अंधकारातून उजेडाकडे नेणारा ह्या शब्दाचा हे आहे. त्याची फोड जर केली तर गु म्हणजे अंधकार, रू म्हणजे उजेड. तर अंधकारातून उजेडाकडे नेणारा किंवा जिथे अंधार आहे तिथे उजेड दर्शवणारा तत्व म्हणजे गुरु. आणि असं तत्व आपल्या आयुष्यात असणं, आपल्या आयुष्यामध्ये अशा तत्वाला आपण स्वीकारणं, त्याला त्याच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य काढणं म्हणजे आपल्या आयुष्याला गती प्राप्त करून देणं. जर आपण वैभव सर व्हिडिओ माझा दिसत नाही असं काही आहे का रेश्मा? माझा व्हिडिओ, कॅन यू सी माय व्हिडिओ? सर क्लिअरली दिसतोय. ओके गुड. सो वैभव सर एक सर रिक्वेस्ट आहे, मला को होस्ट करा प्लीज. ओके, एक थँक्यू. हॅलो, येस आशिष, क्लिअर आहे सर सगळं? क्लिअर आहे ना? थँक्यू. ओके, सो नेहमीप्रमाणे माझ्यासोबत रेश्मा कलंत्री तर आहेच आहेत, पण आज वन मोर एक्स्ट्रॉर्डिनरी पर्सन इज देअर, दॅट इज वंदना मूर्ती, ज्यांना तुम्ही सुरुवातीला ऐकलं. या दोघी जणी या आमच्या कार्यामध्ये इक्वली सहभागी असतात. त्यांचे पण संवाद तुम्ही ऐकले असतील. वंदना आणि रेश्मा या दोघी जणी दर मंगळवारी संवाद करत असतात वेगवेगळ्या विषयावर आणि कमिटेड आहेत त्या सुद्धा. या म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचं लाईफ अधिकाधिक कसं चांगलं होईल यासाठी त्यांची पण कमिटमेंट खूप मोठी आहे. सो त्यांच्या कमिटमेंटला माझ्याकडून सॅल्यूट. आय रिअली अप्रिशिएट अँड एक्नॉलेज देअर कमिटमेंट. सो थँक्यू व्हेरी मच बोथ ऑफ यू तुमच्या कमिटमेंटसाठी. सो आपण पुढे जाऊया की या गोष्टीची सांगड घालणारा व्यक्ती जर आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वीकारला आणि त्याच्यामुळे जर आपल्या आयुष्याला जर गती आली, कारण शेवटी आपलं लाईफच्याकडे जर पाहिलं तर प्रत्येकाकडे 24 आवर्स आहे, प्रत्येकाकडे गिव्हन टाइम अँड स्पेस आहे. या गिव्हन टाइम अँड स्पेस मध्ये तुम्ही किती स्पीडनी काम करता, परमगती जी अचीव करू शकता, त्यावर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती रिझल्ट प्रोड्यूस करू शकता हे म्हणजे यावर अवलंबून आहे. मग आपल्या आयुष्यामध्ये जर प्रत्येकाच्या 24 आवर्स मध्ये असलेल्या याच्यामध्ये जर गती मिळवायची असेल तर ती गती मिळवण्याकरता एक मार्गदर्शक आवश्यक आहे. तो मार्गदर्शक जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आहे त्या आयुष्यामध्ये, आहे त्या शस्त्र अस्त्र आयुधामध्ये आपण आयुष्यामध्ये स्पीड कशी आणू शकू किंवा योग्य डायरेक्शननी कसं जाऊ शकू हे कळणार नाही. ती मिळवण्यासाठीच शास्त्रामध्ये याची संरचना केली गेली किंवा याची चर्चा झाली की नेमका गुरु कोण असावा, गुरु कोण असावा, कसा असावा, गुरु नेमका कसा ओळखावा. हा पार्वतीने विचारलेला शिवाला प्रश्न आणि त्यातून मग आलेली प्रश्नोत्तर आणि त्यातून आलेले एक्सप्लेनेशन म्हणजे ही गुरुगीता आहे. आणि यातून आपल्याला हे बघायला मिळतं की नेमका गुरु कोण आहे, गुरुचं महत्व काय आहे, गुरुचं आपल्या आयुष्यामध्ये नेमका रोल काय आहे, आपण त्याच्याकडून काय एक्सपेक्ट करायला हवं, नेमकं त्याच्याकडून आपल्याला गुरुतत्व म्हणजे काय, हे सगळं बघण्याकरता आपण पहिला अध्याय पाहिला. मी त्याचा PDF पण बऱ्याच तुमच्यापैकी जे मागच्या वेळेस ज्यांनी अटेंड केलं ते सगळ्यांना पाठवलाय. आज सुद्धा जेवढे आहेत तेवढ्यांना मी PDF पाठवेल या गुरुगीतेचं. याचं पठणानेच आपल्याला पुण्य मिळतं किंवा याने आपल्याला सात्विकता मिळते असं वारंवार सांगितलं गेलेलं आहे. आता हे पुण्याला थोडंसं प्रॅक्टिकली बघायचं म्हणलं तर आपण असं बघूया की पुण्य मिळणं म्हणजे काय की तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी कमी होत जाते आणि तुम्ही जास्तीत जास्त सकारात्मकरित्या आयुष्याकडे बघायला जातो.
माणसाला ज्यावेळेस असा एखादं गुरुतत्व मिळतं त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायला लागते, त्याच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त सकारात्मकता यायला लागते. तर हा जो उमा महेश संवाद आहे तो आपण थोडासा रिव्ह्यू करूया फॉर द बेनिफिट जे लोक आज पहिल्यांदा आलेले आहेत, आणि मग आपण पुढे जाऊया. जो सुरुवात अशी है कि जो 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 ब्रह्म अचिंत्य अव्यक्त तीनों गुणों से रहित फिर भी देखने वालों के अज्ञान की उपाधि से त्रिगुणात्मक और समस्त जगत का अधिष्ठान रूप है, ऐसे ब्रह्म को नमस्कार. आता ब्रह्माला आपण नेहमी नमस्कार का करतो सुरुवातीला, तर तुम्हाला विविध पुराणांमध्ये याचा रेफरन्स असा आढळेल किंवा अगदी मनुस्मृतीमध्ये जाल तर तुम्हाला लक्षात येईल की ब्रह्माला फक्त आपण पूर्ण रूप मानतो. ब्रह्मामध्ये कुठेच द्वैत नाहीये, तिथे कुठेच शंका उरत नाही. म्हणून आपण नेहमी म्हणतो की त्या ब्रह्म स्वरूपाला आपण सुरुवातीला नमस्कार करतो. ऋषी सगळ्या हा नैमिषारण्यातला 8,000 ऋषींचा ज्यावेळेस एक मेळावा भरला होता त्यावेळेस ऋषींना असा प्रश्न पडला की नेमकं हे सगळ्या पापांचा नाश करणारं गुरु स्वरूप काय असतं, किंवा असं काय स्वरूप आहे ज्याच्या दर्शनानेच आपलं पाप नाशन होऊ शकतं किंवा ज्याच्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला रिझल्ट्स मिळू शकतात, ज्यांच्यामुळे आपल्या दुःखापासून आपण मुक्त होऊ शकतो, किंवा ज्याच्यामुळे आपण संसाराच्या बंधनातून मुक्त होतो. मुक्त होणं म्हणजे सुटणे हा अर्थ थोडासा आपण खूप छोटा करून घेतलेला आहे. मुक्त होणं म्हणजे त्याच्या त्रासातून त्याच्या इम्पॅक्ट मधून आपण दूर होतो. जे तत्व परम रहस्य आहे, रहस्य म्हणजे जे सहजपणे कोणाला सांगितलं जाऊ शकत नाही, ज्याला एका सर्टन लेवलला गेल्याशिवाय समजू शकत नाही, असं एक रहस्य ह्या गुरुगीतेमध्ये सांगितलं आहे. आणि इथे मी जसं मागच्याच वेळेस म्हणालो होतो, इथे तुम्हाला एक शब्द परत परत ऐकायला मिळेल, बार बार. बार बार यासाठी की गुरुगीता किंवा गुरुतत्व आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर तेवढी इच्छा असेल, उत्कटता असेल, तरच तुमच्या आयुष्यामध्ये ते येऊ शकतं. तुम्हाला बार बार त्याच्यासाठी स्वतःला सबमिट करावं लागेल. मुळात सगळ्यात जास्त अवघड काम काय आहे मानव जातीसाठी, तर दुसऱ्या मानवाला सरेंडर होणे किंवा तिथे आपला अहंकार दूर करणे. हे तत्व आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे. सूत जी ने कहा, हे सर्व मुनियो, संसार रूपी रोग का नाश करने वाली मातृस्वरूपिणी. मातृस्वरूपिणी म्हणजे काय, आई प्रमाणे सांभाळ करणारी गुरुगीता कहता हूं, उसको आप अत्यंत श्रद्धा और प्रसन्नता से सुनिए. याला ऐकताना पण आपली श्रद्धा असणं आवश्यक आहे, सरेंडर होणं आवश्यक आहे. कम्प्लिटली याला तुम्ही मला बाजूला ठेवून, मन न ठेवता मी माझा स्वतःला बाजूला ठेवून हे ऐकायची तयारी दाखवत आहे, या लेवलला येणं आवश्यक आहे. प्राचीन काल में सिद्धों और गंधर्वों के आवास स्वरूप कैलाश पर्वत के शिखर पर कल्प वृक्ष के फूलों से बने अत्यंत सुंदर मंदिर, मुनियों के बीच व्याघ्र चर्म पे बैठे हुए शुक आदि मुनियों द्वारा वंदन किए जाने वाले और परम तत्व का बोध देते हुए भगवान शंकर को बार बार नमस्कार करते देखकर अतिशय नम्र मुख वाली पार्वती ने आश्चर्यचकित होकर पूछा कि हो ओंकार अर्थ स्वरूप, देवों के देव, श्रेष्ठों के श्रेष्ठ, हे जगत गुरु, आपको प्रणाम हो. देव दानव मानव आपको सदा भक्तिपूर्वक प्रणाम करते हैं. आप ब्रह्मा विष्णु इंद्र आदि के नमस्कार के योग्य है. ऐसे नमस्कार के आश्रय स्वरूप होने पर भी आप किसको नमस्कार करते हैं? हे भगवान, हे सर्व धर्मों के ज्ञाता, हे शंभो, जो व्रत सभी व्रतों में श्रेष्ठ है, ऐसा उत्तम गुरु महात्म्य कृपा करके मुझे कहे. इस प्रकार पार्वती द्वारा बार बार प्रार्थना किए जाने पर महादेव ने अंतर से खूप प्रसन्न होते पार्वती से कहा. आता जे जॉईन झालेले आहेत, तुम्ही असं काही समजू नका, तुमचा पार्ट मिस होतोय.
मी पहला अध्याय परत क्रिएट करतो। इस प्रकार पार्वती के बार बार प्रार्थना किए जाने पर महादेव ने अंतर से खूब प्रसन्न होते पार्वती से इस प्रकार कहा, हे देवी, यह तत्व रहस्यों का भी रहस्य है, इसलिए कहना उचित नहीं। पहले किसी से भी नहीं कहा, फिर भी तुम्हारी भक्ति देखकर वह रहस्य कहता हूं। आता एक लक्षात घ्या, आपल्या भगवद्गीतेच्या टोटल रजिस्ट्रेशन मध्ये 1650 जण आहेत, 1671 1650 जणांचा साठी त्या भगवद्गीतेचा दर गुरुवारी अध्याय होतो। दर गुरुवारी त्या अध्यायासाठी येण्यासाठी काय लागतं, तर आपल्याला फक्त वेळ काढावा लागतो आणि ते 1.5 ते 2 तास आपल्या स्वतःसाठी जे मिळालं ते ऐकायचं, नाही वाटलं चांगलं तर सोडून द्यायचं। पण हे करण्यासाठी पण 1650 जणांपैकी हार्डली 200 जणांना वेळ असतो। बाकीचे वाईट आहेत मी असं म्हणत नाही, पण मानवाला किंवा आपल्या सध्याच्या लाईफस्टाईलला या गोष्टी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, हे आपल्याला नीट लक्षात येत नाही। आपण सहज सोप्या गोष्टी करण्याच्या मागे असतो। म्हणून इथे असं सांगितलं गेलेलं आहे की हे परम रहस्य आहे, हे इझिली सांगणं उचित नाहीये। हे त्यालाच द्यायला हवं ज्याला त्याची मुमुक्षता आहे, ज्याला त्याची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे। हा एक पिकअप करण्यासारखा हे नाही, ज्याला आपण पिकअप म्हणतो ना, की आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि सहज हाताला येईल ती वस्तू आपण ती घेत असतो। जसं आपण एखाद्या मॉल मध्ये जातो आणि वी पिक सो मेनी थिंग्स अप, अशी गोष्ट नाहीये ही गोष्ट रहस्यातलं रहस्य आहे। समजून घेण्यासाठी आणि मुमुक्षता असण्यासाठीच ही गोष्ट आहे। जर ती नसेल तर ही गोष्ट ऐकून पण कानावर ही गीता किंवा हे महात्म्य कानावर पडून सुद्धा उपयोग होईल याची गॅरंटी नाही। म्हणून इथे काय म्हणलं गेलंय कि ये तत्व रहस्यों का भी रहस्य है, इसलिए कहना उचित नहीं। पहले किसी से भी नहीं कहा, फिर भी तुम्हारी भक्ति देखकर यह रहस्य कहता हूं। तुम मेरी ही स्वरूप हो, इसलिए रहस्य तुमको कहता हूं। तुम्हारा यह प्रश्न लोक का कल्याणकारक है, ऐसा प्रश्न किसी ने भी नहीं किया। गुरुगीता ही भगवद्गीतेच्या अगोदर पण मलाच करता आली असती, पण भगवद्गीतेच्या अगोदर केली यासाठी नाही की त्यामध्ये किती जण 13व्या अध्यायापर्यंत कमिटेड आहेत स्वतःच्या आयुष्यासाठी, तिथून एक फिल्टर लावून इथपर्यंत आणता आलं। एक लक्षात घ्या, हा अध्यात्म आपल्या सगळ्यांना अवेलेबल आहे, अध्यात्माचं ज्ञान पण प्रत्येकाला अवेलेबल आहे, पण ज्याला मुमुक्षता आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेऊ शकतो। बाकीचे सगळे जण जजमेंट आणि अनालिसिस मध्ये असतात, त्यांना आपण दोष देत नाही आहोत, पण त्यांच्यासाठी पण काहीतरी एक परीक्षा असावी, त्यांच्यासाठी एक हर्डल असावं, हे आवश्यक आहे। म्हणून इथे हा परत शब्द उच्चारला जातोय की ज्यांच्यामध्ये ही मुमुक्षता आहे, ज्यांना हे समजून घेण्याची अतीव इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे न सांगितलं गेलेलं आपण पठण करत आहोत। रेशमा वारंवार कट होते, ओके। जिसको ईश्वर में उत्तम भक्ति होती है, जैसी ईश्वर में वैसी ही भक्ति तुमको गुरु में होती है, ऐसे महात्माओं को ही यह कही हुई बात समझ में आएगी। तो पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या, आपल्याला ईश्वरामध्ये भक्ती म्हणजे काय, सरेंडरनेस। भक्ती म्हणजे काय, मला स्वतःला बाजूला काढलेलं। भक्ती म्हणजे काय, तर मी जो आहे तो टोटल सरेंडर आहे। त्या लेवलचं जर आपल्याला स्वतःला आपण आत्तापर्यंत पाहिलेलं असेल तरच आपण याला सरेंडर होऊ शकतो। जो गुरु है वे ही शिव है, जो शिव है वे ही गुरु है। दोनों में जो अंतर मानता है वह गुरु पत्नी गमन करने वाले के समान पापी होता है। या दोन्ही मध्ये
जो अंतर मानतो गुरु आणि शिव वेगळे आहेत त्याला अत्यंत हायेस्ट लेवलचा पापी मानलं जातं. वेद, शास्त्र, पुराण आदि इतिहास, मंत्र, यंत्र, मोहन, उच्चाटन आदि विद्या, शैव, शाक्त, आगम और अन्य सर्व मतांतर, ये सब बातें गुरु तत्व के जाने बिना भ्रांत चित्त वाले जीवों को पथभ्रष्ट करने वाली है. और जप, तप, व्रत, तीर्थ, यज्ञ, दान ये सब व्यर्थ हो जाते हैं. म्हणजे कोणीतरी सांगितलंय, कोणीतरी करतंय, कोणीतरी एखादी सोमवारची उपासना केली, कुठल्या तरी देवाला जाऊन दिवा लावला, कोणीतरी पूर्वेकडे जाऊन नमस्कार केला, पिंपळाला प्रदक्षिणा मारल्या, कोणी काहीतरी हे पोथी घेऊन बसलेलं आहे. हे आपण न समजता जर केलं ना तर याचा सगळा उपयोग जो आहे तो व्यर्थ आहे. हे आपल्या आयुष्यामध्ये रिझल्ट देईलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या की आपण बऱ्याचशा गोष्टी फॉलो करत असतो ते म्हणजे इतरांचं प्रिस्क्रिप्शन बघून स्वतःला औषध देण्यासारखे. अच्छा, तुला पण ताप आला होता, मला पण ताप आला होता, आपल्या दोघांमध्ये ताप कॉमन आहे, मग तुझं प्रिस्क्रिप्शन दाखव, मला काय आहे ते मी बघतो. जसं आपण पाहिलं काल 13व्या अध्यायामध्ये प्रत्येक क्षेत्र वेगळं आहे. क्षेत्र म्हणजे शरीर, प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाचा आजार वेगळा आहे, प्रत्येकासाठी असलेला उपाय वेगळा आहे किंवा प्रत्येकाची उन्नती वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पण आपण इझिली काय विचार करतो की याचं मला, कारण आपल्याला डॉक्टरकडे जायचं नसतं, आपल्याला त्या सरेंडरनेस कडे जायचं नसतं किंवा खूप घाई असते. त्यामुळे आपण हा विचार करतो की मला याची घाई आहे ना तर मग मी पटकन दुसऱ्याचं काहीतरी कॉपी करून घेईल म्हणून जप, तप, उपाय आपण हे जे असतात ना कोणाच तरी कॉपी करत असतो. पण ते मला उपयोगी आहेत का, माझ्यासाठी ते आयुष्यामध्ये काही कामाचे आहेत का, हे बघण्याची गरज आहे. अन्यथा आपण केलेली सगळी साधना ही वेस्ट होते. मग आपण दोष कशाला देतो, एवढं सगळं केलं, मी काय नाही केलं, एवढा सगळा मी वेळ दिला, एवढा दिवस उपाशी राहिलो, एवढा दिवस मी हे व्रत वैकल्य केले, इतक्या देवळाच्या फेऱ्या मारल्या आणि मला हातात काहीच मिळालं नाही, आपण त्या ईश्वरालाच दोष देतो. पण त्यापेक्षा जर हे नीट समजून घेतलं आणि जर आपण केलं तर तुमचं रिझल्ट प्रोड्युसिंग परमगती प्राप्त होईल, तिथे तुम्हाला रिझल्ट प्रोड्यूस होईल. आणि हे आपल्या अगदी शिक्षण पद्धतीने पण सोपं सांगितलंय ना. अगदी पुस्तकं जर समजा एकदा वाचायला आली तर मुलांना शाळेत बोलवायची काय गरज आहे. पण त्याला कनेक्ट जोपर्यंत केलं जात नाही तोपर्यंत त्याचे रिझल्ट मिळत नाही. तसं अध्यात्म तर त्याच्याही वरच्या लेवलचं शास्त्र आहे, त्याला समजून घेणं हे अत्यंत वरच्या लेवलचं आहे. मग आपण त्यासाठी आपल्याला सुद्धा गुरुतत्वाच्या जवळ नेण्याची गरज आहे. हे सुमुखी, आत्मा में गुरु बुद्धि के सिवा अन्य कुछ भी सत्य नहीं है, सत्य नहीं है. इसलिए इस आत्मज्ञान को प्राप्त करने के लिए बुद्धिमानों को प्रयत्न करना चाहिए. म्हणजे प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करायला हवा. प्रयत्न याचा अर्थ तुम्ही त्यासाठी काहीतरी एफर्ट्स टाकायला हवे. जगत गुड़ अविद्यात्मक माया रूप है और शरीर अज्ञान से उत्पन्न हुआ है. इस विश्लेषणात्मक ज्ञान जिनकी कृपा से होता है उस ज्ञान को गुरु कहते हैं. मग हे मायारूप काय आहे किंवा अज्ञानापासून आपलं जे जड शरीर ज्याला म्हणतो आपलं जे निर्माण झालंय, ज्याला हे सगळे विकार आहेत, जिथे सगळे ह्या सगळ्या गोष्टी आपण अटॅच केलेल्या आहेत, याचं जर आपल्याला ज्ञान ज्यांच्या कृपेने मिळतं त्याला आपण काय म्हणू, गुरु म्हणू. जिस गुरु के पाद सेवन से मनुष्य सर्व पापों से विशुद्धात्मा होकर ब्रह्मरूप हो जाता है, वह तुम पर कृपा करने के लिए कहता हूँ. श्री गुरुदेव का चरणामृत पाप रूपी कीचड़ के सम्यक शोषक है. तुमच्या अंगाला जे पाप रूपी कीचड़ लागतो त्याला सम्यक शोषक आहे. ज्ञान तेज का सम्यक उद्दीपक और संसार सागर का सम्यक तारक आहे. आपण सगळेजण नॉर्मल ह्युमन बीइंग आहोत. आपल्याला सगळ्या वेदना, विचार, राग, द्वेष हे सगळे असणार आहेत. तुम्ही किती ठरवलं तरी न रागावता राहू शकत नाही. तुम्ही किती ठरवलं तर तुमच्या मनात वाईट विचार आल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही किती ठरवलं तर एखाद्या दिवशी चिडचिड केल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही किती ठरवलं तरी तुम्ही हे नाही म्हणू शकत की मी सगळ्यापासून मुक्त होऊन जाईल, असं नाही होऊ शकत. मग इथेच राहून रिझल्ट प्रोड्यूस करायचा असेल तर आपल्याला याला मार्गदर्शक आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. याला कनेक्ट करून देणारा आवश्यक.
तो जोपर्यंत मिळणार नाही त्यातून तुम्हाला फ्रीडम मिळणार नाही. तो फ्रीडम मिळणार नाही. आजच्या आपल्याला जो दुसरा अध्याय आहे ना त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की अरे आपण आतापर्यंत ज्या गोष्टी करत होतो आणि इतके दिवस आपण हे प्रयत्न करून सुद्धा रिझल्ट का मिळत नव्हता. आपल्याला असं का वाटतं मी एवढे सगळे एफर्ट्स केले, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तरी पण हे काय नाही मिळालं. आपण सगळे मार्केटिंगचे इम्पॅक्टेड आहोत. कोणीतरी सांगतं तिळाचं तेल लावा, तिळाचं तेल लावा. का लावायला पाहिजे, त्याचा उपयोग काय, त्याच्या मागचं हे काय भावना काय आहे, त्याची विस्कॉसिटी जास्त असते, त्याच्या सगळ्या गोष्टी, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे हे पण समजून घ्यायला हवं. ते समजून न घेता आपण काय करतो, फॉलो, वी आर गुड फॉलोअर्स. म्हणजे आपल्यामध्ये एक गोष्ट काय आहे की वी आर व्हेरी गुड फॉलोअर्स. पण आपण अंडरस्टँड करून फॉलो करणं, समजून घेऊन फॉलो करण्यामध्ये जास्त रिझल्ट मिळू शकतात हे लक्षात घ्या. आणि हा सगळा जो आपण प्रपंच मांडलेला आहे तो यासाठीच आहे की तुमचं फॉलोअरशिप पेक्षाही तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून तुमच्या आयुष्याचा स्पीड वाढला पाहिजे, तुमचं परमगती प्राप्त झाली पाहिजे, तुम्हाला स्पीडने रिझल्ट मिळाले पाहिजे. अपने गुरुदेव के नाम का कीर्तन अनंत स्वरूप भगवान शिव का कीर्तन है. अपने गुरुदेव का नाम चिंतन अनंत स्वरूप भगवान शिव का ही चिंतन है. तुम्ही ज्याला कोणी गुरु मानता त्याच्यावर इतका तुमचा विश्वास ठेवा की तुम्ही सतत त्याच्या चिंतनात राहा. याचा अर्थ तुम्ही म्हणजे निष्क्रिय व्हा असं म्हणलं गेलेलं नाही. अगदी तुम्ही गंमत बघा याच्यामध्ये ना, ज्यांनी कोणी हे सिक्रेट वगैरे हे पुस्तक वाचले असतील आणि नंतर त्याचं खूप मार्केटिंग पण झालं. सिक्रेट नंतर द मॅजिक नावाचं एक पुस्तक रोंडा बायरनने लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एक तुम्ही असा एक दगड तुमच्या खिशामध्ये ठेवा आणि तो दगड असा असला पाहिजे की तुम्ही काही असेल तर तुम्ही त्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आणि तो ग्रॅटिट्यूड यासाठी असतो की तुम्ही त्याला जेव्हा थँक्यू म्हणता, तुम्ही जेव्हा ग्रॅटिट्यूड व्यक्त करता त्यावेळेस तुमच्या आयुष्यात जास्ती गोष्टी येतात. हा झाला इंग्लिश केलेला पार्ट. आपल्याला इंग्लिश ट्रान्सलेशन झालं की लवकर कळत. आत्ताचं जे म्हणजे जग जे मार्केटिंग मुळे बनलेलं आहे की आपल्याच अध्यात्माला कोणीतरी फॉरेन मध्ये चांगलं म्हणलं की आपण म्हणतो अरे ते पण हो म्हणतायत म्हणजे आपलं काहीतरी बरं दिसतं. पण हे लक्षात घ्या, हे एवढं सक्षम आहे की ते शिकलेत मुळात आपल्याकडूनच, त्याच्याशिवाय त्यांची ग्रोथच झालेली नाही. रोंडा बायरननी हे मॅजिक स्टोनचं सांगण्याच्या पूर्वीची कथा जी आहे ती साईबाबांची आहे. साईबाबांची कथा अशी आहे की साईबाबांकडे एक व्यक्ती नेहमी येऊन कंप्लेंट करायचा की माझ्या घरी हा प्रॉब्लेम आहे, माझ्या घरात भांडणं झाली, माझी संपत्ती टिकत नाही, धान्य टिकत नाही, माझ्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. साईबाबांनी एक दिवस त्यांना सांगितलं एक काम कर, तो जो समोर दगड पडलाय तो घेऊन ये. तो त्यांनी हातात ठेवला आणि थोड्या वेळ हातात ठेवून सांगितलं याला मी मंत्रून तुझ्या हातात देत आहे. आता तू हा दगड जो आहे तुझ्या कमरेला बांध, आयुष्यात तुझ्या प्रॉब्लेम येणार नाही. दुसरा एक शिष्य बघत होता, त्यांनी साईंना विचारलं तुम्ही असं का केलं, तो दगड तर ऑर्डिनरी आहे, तुम्ही तो दगड ऑर्डिनरी असलेला त्याला दिला, त्याच्या आयुष्यातला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे. साईंनी सांगितलं काळजी करू नको, थोडी वाट बघ. 8 दिवसांनी तोच माणूस यांच्या चरणावर येऊन पडला आणि सांगितलं की तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. त्या शिष्याला प्रश्न पडला की एक ऑर्डिनरी दगड यांनी जो दिला होता त्यांनी यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह झाले. त्यांनी साईंच्या पायावर लोळून घेऊन विचारलं की महाराज मला क्षमा करा, पण मला हे सांगा की हे असं कसं काय. त्यांनी सांगितलं हे बघ, ह्याचा विश्वास जो आहे ना तो माझ्यावर आहे. त्यांनी हा दगड कमरेला बांधत असताना हा सतत विचार केला की माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत, कारण प्रत्यक्ष साई माझ्या पाठीशी, ते गुरुतत्व माझ्या पाठीशी आहे. आणि त्याच्या स्वतःच्याच कर्मावर, कार्यावर एवढी श्रद्धा होती की प्रत्येक गोष्ट त्यांनी अशी केली की त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला. तुमच्या आतमध्ये असलेलं ते देवत्व जागृत होतं गुरुतत्वामध्ये, आणि तुम्ही इतक्या सश्रद्धपणे विश्वास ठेवला तर तुमच्याच हातून अशा गोष्टी व्हायला लागतात की ज्याच्यामुळे तुम्ही रिझल्ट प्रोड्यूस करता. पण हे समजून घेण्याची गरज आहे. हे आपल्या शास्त्रामध्ये असंख्य उदाहरणांनी सांगितलेलं आहे. आपणच कुठल्या तरी देवळात जातो आणि येताना कॉन्फिडंट असतो की अरे हे होणार आहे, कारण मी अशी एका ठिकाणी जाऊन मी मन्नत मागितलेली आहे. का, कारण तिथे आपण आपली श्रद्धा ठेवलेली असते. म्हणून ही गोष्ट नीट समजणं आवश्यक आहे की तुम्हाला चिंतन करणं आवश्यक आहे. ती ट्रुथ बियॉन्ड, जे बिलीफ जो आहे बियॉन्ड एक्झिस्टन्स ठेवायला हवी, ज्याला कुठलाही पुरावा नसला पाहिजे. तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये रिझल्ट मिळतील.
जसं मी म्हणालो गु हा शब्द आहे अज्ञान, ज्याला आपण अंधकाराला रिलेटेड म्हणतो, आणि रूचा अर्थ जो आहे तो प्रकाश. तो यामध्ये या दोन्ही गोष्टीचा संवाद हे झालेला आहे. गुरु म्हणजे काय? जो अंधारातून तुम्हाला उजेडाकडे घेऊन जातो. त्यानंतर यामध्ये गुरुला आपण वंदन करत करत पुढे आलेलो आहोत, आणि आज आपण सेकंड अध्यायामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला अजून एक मी रेफरन्स देऊ इच्छितो, तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो. या प्रत्येक आपल्या ग्रंथामध्ये, प्रत्येक आपल्या याच्यामध्ये एक रेफरन्सचा हे दिलेला असतो की हे सगळं कुठून घेतलेलं आहे. तर इथे श्री स्कंदोत्तर खंडे उमा महेश्वर संवादे श्री गुरु गीताया प्रथमोध्याय. तो हा स्कंद पुराणामध्ये उत्तरखंड मध्ये उमा महेश्वर संवाद मध्ये गुरुगीता आहे. सो हे रेफरन्स सुद्धा दिलेले असतात की हे कुठून घेतलेलं आहे. आपल्याला हे समजून घेण्याकरता फार आपल्याला त्रास करून घ्यायची गरज नसते. आपलं एवढं पॉवरफुल सगळ्या गोष्टीची रचना केलेली आहे की याचे रेफरन्स पण आपण कुठून घेतले हे मिळत असतात. आणि ज्याला खूप जास्त जिज्ञासा आहे, ज्याला खूप समजून घेण्याची इच्छा आहे, तो ते रेफरन्स जाऊन अजून डिटेलमध्ये पण समजून घेऊ शकतो. तिथे पण त्याला जाऊन तो स्वतःचं ज्ञान पिपासूपणा किंवा मुमुक्षुता त्याची तो जपू शकतो. त्यामुळे याच्याकडे पण लक्ष देत जा की याचे रेफरन्स कुठून दिलेले आहेत. उमा महेश्वर संवाद आहे, आणि स्कंद पुराणामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीचं हे आहे की आपले हे सगळे कथा कुठून आल्या, सगळे विधी कुठून आले, त्याच्यानंतर नेमके कशामधून कुठल्या ऋषी मुनींच्या संवादातून आलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. विवेकानंद सर बोला. सर, तुम्ही मागच्या वेळेला एक दोन संकल्पना सांगितल्या होत्या, गुणातीत आणि रूपातीत. येस, हे जरा एक्सप्लेन कराल का, आणि गुरुतत्व कसं काय रिलेटेड आहे? सांगतो प्लीज सर. थँक्यू फॉर युअर क्वेश्चन. बघूया आपण. चला, तो जो याच्यामध्ये आपण काय बघूया की गुकार अंधकार है और उसको दूर करने वाला रुकार है. बरोबर आहे, म्हणजे उजेड आहे. अज्ञान रूपी अंधकार को नष्ट कारण करने के कारण ही गुरु कहलाते हैं. गुकार से गुणातीत कहा जाता है, रुकार से रूपातीत कहा जाता है. आता तुम्ही बघा, गुण आणि रूप याच्या पलीकडे असणं म्हणजे गुणातीत आणि रूपातीत. म्हणजे मी मागच्या वेळेस एक रेफरन्स पण दिला होता, मज रूप नाही नाव सांगू काही. म्हणजे मला रूप पण नाहीये. रूप नाहीये म्हणजे तो कसा दिसतो, कसा असावा, कसा त्याचा वेशभूषा असावी, त्यांनी कसं त्याचं रूप काय आहे, त्याच्यामध्ये काय, तो सगळ्या गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. कुठल्या गुणाच्या दोषात तो नाहीये. त्याला आपण म्हणतो की तो जो रूप, ते जे रूप आहे त्याला गुरुरूप मानलं जातं. म्हणजे तुम्ही अगदी बघा की आपल्या सगळ्या संतांनी जेव्हा जेव्हा त्यांचं आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे तेव्हा त्यांनी सांगितलंय की मी या सगळ्या गुणांच्या पलीकडे जाऊन निर्गुण झालेलो आहे. त्याच्या पलीकडे मला आता कुठल्याही गुणांचा आता मला त्याचा इम्पॅक्ट राहिलेला नाहीये. याचा उपयोग जर आपण बघायचा असेल तर भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये आपल्याला याच्यात लक्षात येईल की आपण ज्यावेळेस या सगळ्या त्रिगुणी मायाच्या पलीकडे जातो त्यावेळेस आपल्याला कोणाच्याच मध्ये डिफरन्स दिसत नाही. आता इथे गुरुसाठी हे का सांगितलं गेलं हे पण सांगतो. विवेकानंद सर, तुमचा प्रश्नाच्या थोडस मी डेप्थला घेऊन जातो तुमच्या या प्रश्नामुळेच. ओके सर, ओके सर. जो स्वतःच्या गुणाला आणि स्वतःच्या रूपाला काही लेबल लावतो ना, तो इतरांना पण लेबल लावतो. तो जोपर्यंत स्वतःच्या गुणाच्या पलीकडे जाणार नाही, स्वतःच्या रूपाच्या पलीकडे जाणार नाही, तोपर्यंत त्याला जगामधल्या प्रत्येकाचं ऍक्सेप्टन्स असणार नाही. गुरु हा हे तत्व असं आहे की ज्याच्यासाठी सगळ्या जगाचा ऍक्सेप्टन्स आहे. प्रत्येकाला त्याच्याकडे तेवढाच प्रेमभाव आहे, प्रत्येकाला त्याच्याकडे तेवढाच स्नेहभाव आहे. मग तो कुठल्याही स्वरूपात तुमच्या समोर आला तरी तेवढ्याच प्रेमाने त्याला ऍक्सेप्ट करण्याची ताकद गुरुमध्ये असली पाहिजे. आणि ही कधी येऊ शकते, जर तो गुणातीत आणि रूपातीत असेल. त्याला स्वतःच्या कुठल्याही गोष्टीविषयी ऍक्सेप्टन्स किंवा त्याला असं म्हणू की नॉन ऍक्सेप्टन्स असणार नाही. आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम काय की आपल्याला आपल्यातल्याच काही गोष्टी आवडत नाहीत
गुण आवडत नाहीत, त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे इतरांविषयी पण त्याच गुणाच्या आणि रूपाविषयी आपले हे असतात, बाह्य स्वरूपाविषयी मतं असतात. नाव गुरुसाठी एक तत्व नेहमी असं म्हणलं जातं की जे रूपातीत आहे, गुरु त्याला कुठल्याही गुणाच्या पलीकडे आहे, त्याला कुठलाही गुणदोष नाहीये, कोणालाही तो ऍक्सेप्ट करू शकतो, कारण त्यांनी स्वतःला जसं आहे तसं ऍक्सेप्ट केलेलं आहे. ती अवस्था गुरुनी प्राप्त केली तर तो कोणालाही ऍक्सेप्ट करण्याच्या लेवलला येतो. सगळं जग हे त्याच्यासाठी एक, म्हणून तिथे अगदी म्हणलेलं आहे की एका आईच्या प्रेमाने तो सगळ्या जग शिष्यांकडे बघू शकतो. म्हणून हा पर्टिक्युलरली आपण पार्ट तिथे घेतला होता. विवेकानंद सर, क्लिअर झालं? हो हो सर, क्लिअर झालं. म्हणजे थोडक्यात म्हणजे सर्व भूतमात्रामध्ये मी आहे आणि सर्व भूत मी म्हणजे सर्व भूतमात्र आहे. ऍब्सोल्युटली राईट. आणि तिथे याच्या बाह्य स्वरूपावर काहीच मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये, कारण माझ्यासाठी हा सर्व समान आहेत. ओके सर, थँक्यू. पुढे जाऊया आपण. थँक्यू. थँक्यू. यातला पण आपण काही पार्ट पाहिला होता. जो ब्रह्मानंद स्वरूप है, परम सुख देने वाला है और जो केवल ज्ञान स्वरूप है, द्वंद्वों से रहित है, आकाश के समान सूक्ष्म और सर्वव्यापक है, तत्वमसी आदि महावाक्यों के लक्ष्यार्थ है, एक है, नित्य है, मल रहित है, अचल है, सर्व बुद्धियों के साक्षी है, भावना से परे है, सत्व रज और तम गुणों से रहित है, ऐसे श्री गुरुदेव को मैं, सदगुरुदेव को मैं नमस्कार करता हूँ. श्री गुरुदेव के द्वारा उपदिष्ट मार्ग से मन की शुद्धि करनी चाहिए. जो कुछ भी अनित्य वस्तु अपने इंद्रियों का विषय हो जाए उसका खंडन करना चाहिए. यहाँ ज्यादा कहने से क्या लाभ, यहाँ ज्यादा कहने से क्या लाभ. श्री गुरुदेव की परम कृपा के बिना करोड़ों शास्त्रों से भी चित्त की विश्रांति दुर्लभ है. करुणा रूपी तलवार के प्रहार से शिष्य के आठों पाशो. नाव इथे बघा तुम्ही, दोन विरुद्धार्थी शब्द एकत्र आलेले. करुणा रूपी आणि तलवार जी कापत असते. नाव इथे काय कापायचंय, तर जे नाही पाहिजे आणि जे पाहिजे याच्यामधला डिफरन्स सेपरेट झाला पाहिजे. इथे कापणं म्हणजे काही वाईट करणं किंवा एखाद्या गोष्टीचं खंडन करणं. खंडन म्हणजे काय, तर ज्या वेळेस तुमच्या गुरुचा करुणारूपी प्रहार कुठल्या प्रकारे होतो, तलवारी सारखा होतो, त्यावेळेस आपल्याला जे नाही असायला पाहिजे आणि जे पाहिजे यामध्ये डिफरन्स कळायला लागतो. मला कुठे जायचं आहे हा मार्ग क्लिअर व्हायला लागतो. मग ह्या 8 पाश काय आहेत? संशय, दया, भय, संकोच, निंदा, प्रतिष्ठा, कुलाभिमान और संपत्ति को काटकर निर्मल आनंद देने वाले को सद्गुरु कहते हैं. ऐसा सुनने पर भी जो मनुष्य गुरु निंदा करता है वह मनुष्य जब तक सूर्य चंद्र का अस्तित्व रहता है तब तक घोर नरक में रहता है. हे देवी, देह कल्प के अंत तक रहे तब तक श्री गुरुदेव का स्मरण करना चाहिए और आत्मज्ञानी होने के बाद भी स्वच्छंद अर्थात स्वरूप का छंद मिलने पर भी शिष्य को गुरुदेव की शरण नहीं छोड़नी चाहिए. सो हे एज्युकेशन संपणारं नाहीये. यामध्ये तुम्हाला सतत स्वतःला सरेंडर ठेवावं लागेल. श्री गुरुदेव के समक्ष प्रज्ञावान शिष्य को कभी हुंकार शब्द से, हुंकार म्हणजे मी असं केलं, मी तसं केलं, ज्याला आपण म्हणू की आत्मप्रौढ़ी, नहीं बोलना चाहिए और कभी भी असत्य नहीं बोलना चाहिए. गुरुदेव के समक्ष जो हुंकार शब्द से बोलता है अथवा गुरुदेव को जो तू कहकर बुलाता है वह निर्जन मरुभूमि में ब्रह्म राक्षस होता है. सदा और सर्व अवस्थाओं में अद्वैत की भावना करनी चाहिए, परंतु गुरुदेव के साथ अद्वैत की भावना कदापि करनी नहीं चाहिए. आता इथे काय, तर गुरु तुम्हाला स्वतःला मी तुम्हाला ऍक्सेप्ट करेल, तो हे म्हणेल की मी आणि तू वेगळा नाहीये, पण शिष्यांनी मर्यादा सांभाळल्या पाहिजेत हे इथे सांगितलं गेलेलं आहे. आपल्याला आपल्या शिष्यत्वाच्या मर्यादा जर असतील तर गुरुकडून आपण त्या ज्ञान घेऊ शकतो. ह्या गोष्टीकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. जब तक दृश्य प्रपंच की विस्मृति न हो जाए तब तक गुरुदेव के पावन चरणाविंद की पूजा अर्चना करनी चाहिए.
ऐसा करने वाले को ही कैवल्य पद की प्राप्ति होती है, इसके विपरीत करने वाले को नहीं होती। संपूर्ण तत्वज्ञ भी यदि गुरु का त्याग कर दे तो मृत्यु के बाद उसे महान विक्षेप अवश्य हो जाता है। हे देवी, गुरु के रहने पर अपने आप कभी किसी को उपदेश नहीं देना चाहिए। याच्यासाठी मी थोडंसं बोलणं मला म्हणजे अपेक्षित वाटतं। इस प्रकार उपदेश देने वाला ब्रह्म राक्षस होता है। आता एक लक्षात घ्या, गुरु के रहने पर अपने आप कभी किसी को उपदेश देना नहीं चाहिए। ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गुरुच्या प्रेझेन्स मध्ये असता आणि एखादा कोणीतरी काही प्रश्न विचारला असेल, भलेही तुम्हाला असं वाटत असेल की याचं उत्तर माझ्याकडे आहे, आपणहून त्याला उपदेश करू नका। याचं मी तुम्हाला एक छोटे उदाहरण देतो। बऱ्याच वेळा आपण काय करतो, मुलांच्या शाळेत जातो आणि मुलांना काहीतरी आपण तिथे एक गुरु असतो त्याच्यासमोर उपदेश करायला चालू करतो। बघ मी तुला सांगितलं होतं ना सकाळी उठायला पाहिजे, बघ मी तुला सांगितलं होतं ना अभ्यास करायला पाहिजे, बघ मी तुला सांगितलं होतं ना हे करायला पाहिजे, कारण आपल्या आतमधला तो एक गुरु जागृत होतो। आपण कधीही असं करू नये। गुरुच्या समोर उपदेश करणं म्हणजे आपल्याला हे सांगणं आहे की मी गुरुवर माझा विश्वास नाही किंवा आय एम बेटर। किंवा आपण अगदी प्रॅक्टिकली पाहिलं तर मग कन्फ्युजन पण निर्माण होतं ना। बऱ्याच वेळा आपण अशा ठिकाणी उपदेश करतो की जिथे ऑलरेडी आपण काहीतरी उपदेशासाठी गेलेलो असतो। आणि आपण ज्यावेळेस एखाद्या गुरुच्या समोर उपदेश करायला लागतो त्यावेळेस आपलं मनन नसतं झालेलं। आपलं मन तिथे काय सांगत असतं की मला याच्यापेक्षा थोडं काहीतरी जास्त माहिती आहे। तिथे आपण आपल्या मनामध्ये काहीतरी विचार चालू असताना आपल्या कानावर जे पडतंय ते आतमध्ये येत नसतं। कारण आपण ज्यावेळेस स्वतःच्या विचारांमध्ये असतो त्यावेळेस बाहेरून जे चाललंय ते आपल्या कानावर पडत नसतं। आपणच आपल्या विचारांमध्ये काहीतरी ऐकत असतो। त्यामुळे गुरु ज्यावेळेस एखादा उपदेश करत असेल त्यावेळेस त्याच्या प्रेझेन्स मध्ये इतरांना उपदेश करू नका। गुरु के रहने पर अपने आप स्वतःहून कभी भी किसी को उपदेश नहीं देना चाहिए। इस प्रकार उपदेश देने वाला ब्रह्म राक्षस होता है। गुरु के आश्रम में नशा नहीं करनी चाहिए, टहलना नहीं चाहिए। आता याला आपण आजच्या याच्यामध्ये बघूया की याला काय सांगायचं, इथे काय सांगायचं असेल, या गुरुगीतेमध्ये नेमकं आपल्याला काय सांगायचं असेल। नशा नहीं करनी चाहिए म्हणजे काय, तर तुमचा ब्रेनचा कंट्रोल कधीही सुटलेला नाही पाहिजे। तुमच्या शरीरावरचा तुमचा कंट्रोल नाही सुटला पाहिजे। कुठलेही उत्तेजक पदार्थ घेतल्याने होतं काय, आपला उत्तेजनामध्ये ज्यावेळेस माणसाला उत्तेजना असते त्यावेळेस त्याच्या हातून चुका होण्याची शक्यता असते। त्याच्याकडून अशा गोष्टी बोलल्या किंवा अशा गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो जो त्याला नॉर्मली करायचा नसतो। माणूस ज्यावेळेस उत्तेजित असतो त्यावेळेस त्याच्याकडून काय काय होतं, एक लक्षात घ्या, माणसाच्या हातून चुका होण्याचे प्रसंग दोनच असतात, ज्यावेळेस तो एक्साइटेड असतो किंवा ज्यावेळेस अत्यंत दुःखी असतो। या दोन्ही परिस्थितीमध्ये माणसाच्या हातून चुका होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते। किंवा आपल्याला सगळ्यात जास्त आपल्या शरीरावर मनावर कंट्रोल कधी आवश्यक आहे, खूप काही चांगलं झालं असेल आयुष्यामध्ये किंवा खूप काही वाईट घटना घडली असेल। या दोन्ही वेळेमध्ये माणसाचा कंट्रोल सुटतो। या दोन्ही कंट्रोल मध्ये ज्यावेळेस उत्तेजना झालेली असते त्यावेळेस आपला जर कंट्रोल सुटलेला असेल तर आपण तिथे त्या गुरुतत्वाचा अपमान करतोय किंवा आपण ते ज्ञान प्राप्त करू शकणार नाही। म्हणून गुरु के आश्रम में नशा नहीं करनी चाहिए, टहलना नहीं चाहिए। टहलना चाहिए नहीं चाहिए म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे करणं अपेक्षित आहे ते सोडून बाकीचे उद्योग करू नका। दीक्षा देना, व्याख्यान करना, प्रभुत्व दिखाना और गुरु को आज्ञा करना ये सब निषिद्ध है। दीक्षा देणं म्हणजे तिथे जाऊन आपलंच काहीतरी एखादा मी अरे याच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे, मी हे सांगू शकतो, मला हे सगळं माहिती आहे। व्याख्यान करणं म्हणजे त्याच्यावर भाषण देणं। प्रभुत्व दिखाना की हाउ आई नो बेटर और गुरु को आज्ञा करना, कैन यू डू दिस, हे करू शकता का, हे सब निषिद्ध आहे। याचा परत एकदा नीट अर्थ समजून घ्या। इथे सरेंडरनेस संपलेला असतो, इथे सरेंडरनेस संपलेला असतो। म्हणून इथे आपल्याला हे सांगितलं गेलंय की या जिथे जिथे तुम्ही काहीतरी ज्ञान प्राप्तीसाठी जाल,
जिथे जिथे तुम्हाला तुमच्या मनाचा कंट्रोल आवश्यक आहे तिथे कुठल्याही प्रकारचे नशा न करणे, टहलना नहीं, दीक्षा देना, व्याख्यान करना, प्रभुत्व दिखाना और गुरु को आज्ञा करना ये सब निषिद्ध आहे. आता हे गुरुकुलाशी रिलेटेड आहे म्हणून तिथले पण काहीतरी यामध्ये रेफरन्सेस आलेले आहेत. पूर्वी गुरुकुलात लोक जायचे. गुरु के आश्रम में अपना छप्पर और पलंग नहीं बनाना चाहिए. गुरु के सम्मुख पैर नहीं पसारना, शरीर के भोग नहीं भोगने चाहिए और अन्य लीलाएं भी नहीं करनी चाहिए. म्हणजे तुम्ही ज्या नॉर्मल तुमच्या वासना आहेत त्या कंट्रोल केलेल्या असल्या पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या परम ज्ञानाकडे जात असतो त्यावेळेस आपण आपल्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल केले पाहिजे. गुरु की बातें सच्ची हो या झूठी, परंतु उसका कभी उल्लंघन नहीं करना चाहिए. तुम्हाला माहित नाहीये की एखादा गुरु कशासाठी तुम्हाला काय करायला सांगतो. तुम्ही कदाचित एक टेम्पररी गोष्ट बघत असाल आणि तुम्हाला एखादा गुरु जर सांगत असेल की हे कर, तर आपल्याला असं वाटतं की अरे मला जे पाहिजे ते मी वेगळं करायला आलोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही गंमत बघा, आपण आपल्यापैकी बरेचसे जण जिम मध्ये जातात. जिम मध्ये गेल्यानंतर त्या प्रत्येकाला असं वाटत असतं की माझी बॉडी लगेच स्ट्रॉंग झाली पाहिजे. पण तो इन्स्ट्रक्टर पहिल्या दिवशी सांगतो तू एक काम कर, ट्रेडमिलवर थोडं पळ, थोडं त्याच्यानंतर तुझ्या प्राणायामवर काम कर, थोडं हे 500 ग्रॅमचं वजन उचल. बऱ्याच जणांना असं वाटतं यार मला तर माझी कॅपॅसिटी जास्त आहे, हा मला इतके छोटे छोटे कामं करून मला असं काय करतोय, ही इज नॉट वर्थ. पण त्याला माहिती असतं की याची कॅपॅसिटी वाढवावी लागेल, याची स्ट्रेंथ वाढवावी लागेल, तर हा पुढे जाऊन ते होल्ड करण्याची कॅपॅसिटी ठेवेल. म्हणजे क्रिकेट खेळायची इच्छा असलेला व्यक्ती जर एखाद्या कोच कडे गेला तो पहिल्या दिवशी त्याच्या हातात बॅट किंवा बॉल देणारही नाही. कदाचित तो सांगेल मैदानाला चक्कर मार, थोडस वजन उचल, अजून काहीतरी काम कर, पळण्याची प्रॅक्टिस कर. पण ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस पुढे जाऊन त्या क्रिकेट किंवा तुमचा जो खेळ आहे त्याच्यासाठी कामाला येणार आहे हे गुरुला माहिती असतं, हे त्या कोचला माहिती असतं. मी कोच यासाठी उदाहरण घेतोय की आपल्याला लाईफ मध्ये कळावं गुरु आणि कोच वेगळे, पण उदाहरणासाठी फक्त याला आहे. जसं आपल्याला लहानपणी शाळेमध्ये शिकवलं गेलंय ते अ ला काना ब ला काना ब हे अ आ इ ई उ शिकवलेलं आहे. त्याचा उपयोग हा आज आपल्याला होतो कारण आपल्याला लिहिता वाचता येतं. तर आपल्याला जे सांगितलं जात आहे ते भलेही त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्या क्षणी आपल्याला वाटत असेल हे असत्य आहे, हे बरोबर नाहीये, पण त्या गुरुतत्वाला माहिती असतं की तुम्हाला नेमकं कुठे जायचं न्यायचं आहे. त्यामुळे तो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्याचं उल्लंघन नाही करना चाहिए. तुम्ही ते फॉलो करायला हवं. रात और दिन गुरुदेव की आज्ञा का पालन करते हुए उनके सानिध्य में दास बनकर रहना चाहिए. याचा अर्थ काय? दास बनणं म्हणजे काय? तुम्ही स्वतःला सरेंडर करणे. रात्र आणि दिवस म्हणजे तुम्हाला या दोन्ही वेळेसमध्ये ज्या ज्या आज्ञा झालेल्या आहेत त्याचं पालन करते हुए उसके सानिध्य में दास बनकर रहना चाहिए. जे जे ज्या ज्या वेळी करण्याचा तुम्हाला उपदेश झालेला आहे आणि तुम्ही तो ऍक्सेप्ट केलेला आहे तर तो तुम्हाला दीक्षा घेणं म्हणजे काय? तुम्ही ते ऍक्सेप्ट करणं, तुम्ही ते म्हणणं की मी हे करेल, कमिटमेंट देणं. जो द्रव्य गुरुदेव ने नहीं दिया हो तो उसका उपयोग कभी नहीं करना चाहिए. गुरुदेव के दिए हुए द्रव्य को भी गरीब की तरह ग्रहण करना चाहिए, उससे प्राण भी प्राप्त हो सकते हैं. आता इथे काय आहे तर इथे द्रव्य म्हणजे आपण या ह्याच्यामध्ये बघूया की तुम्हाला जे काही प्रसाद म्हणून मिळालेला आहे किंवा जे तुम्हाला करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे तुमचं भलं होऊ शकतं, इथे लक्षात घ्या. आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे लक्षात घ्या. हे कुठल्या याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे? ज्यावेळेस गुरुकुल होते, गुरुकुलांमध्ये जाऊन तिथे शिष्य सेवा करायचे. सेवा केल्यानंतर त्यांना काहीतरी त्याच्या रिटर्न मध्ये दिलं जायचं गुरुकडून. तर त्याला जे दिलं नाही ते तुम्ही हिसकावून घेण्याची गरज नाही, तुम्हाला मिळेल. जे मिळेल त्याला तुम्ही मला हे का मिळतंय कारण मी गुरुपेक्षा कुठेतरी खाली एका लेवलला आहे, माझ्यावर ही गुरुकृपा होते आहे म्हणून ते प्राप्त होत आहे, हे समजून घ्यावं लागेल. पादुका, आसन, बिस्तर आदि जो कुछ भी गुरुदेव के उपयोग में आते हैं उन सर्व को नमस्कार करना चाहिए और उनको पैर से कभी छूना नहीं चाहिए.
यामध्ये दिसतं काय, तर आपल्याला यामधून हे समजून घ्यायचं की आपण किती गुरुतत्वाला सरेंडर झालेलो आहोत. इथे आपण हे म्हणू शकतो की अरे ही अंधश्रद्धा आहे, गुरुच्या आसनाला त्यांनी जे काही वापरलेल्या गोष्टीला आपण त्याला नमस्कार काय करायचा आहे, पैर से नहीं छूना म्हणजे काय, आदर. एखाद्या गोष्टीला आपण पायाने का नाही स्पर्श करत, तर नॉर्मल लाईफ मध्ये बघा, ज्यांचा आपण अतिव रिस्पेक्ट करतो त्याच्या कुठल्याही गोष्टीला आपण पायाने हे नाही करत. एखादा फोटो असेल त्याला रिस्पेक्ट करतो तर पाय नाही लावत आपण. एखाद्या वस्तूला आपण रिस्पेक्ट करत असेल तर आपण त्याला पाय नाही लावत. तर गुरुनी वापरलेल्या गोष्टीला किंवा गुरुच्या गोष्टीला आपण रिस्पेक्ट देतोय हे आपण कसं व्यक्त करायचं, तर आपण ज्या लेवलला लाईफ मध्ये पायानी कुठल्याही गोष्टीला स्पर्श करणार नाही, ज्या ज्या गोष्टीविषयी रिस्पेक्ट आहे, तसं गुरुच्या प्रत्येक गोष्टीला रिस्पेक्ट केला पाहिजे. चलते हुए गुरुदेव के पीछे चलना चाहिए, उनकी परछाई भी उल्लंघन नहीं करना चाहिए, गुरुदेव के समक्ष कीमती वेशभूषा आभूषण आदि धारण नहीं करने चाहिए. म्हणजे इथे काय, तुम्ही गुरुला त्या लेवलला सरेंडर असायला हवं जिथे आपण असं म्हणू की मी गुरुच्या पेक्षा कुठेही श्रेष्ठ नाहीये, गुरु श्रेष्ठ आहे. गुरुदेव की निंदा करने वाले को देखकर यदि उसकी जीवा काटने के सामर्थ्य न हो तो अपने स्थान से भगा देना चाहिए. जीवा काटणं म्हणजे जीभ कापणं नाही, म्हणजे त्याच्याशी शास्त्रार्थ करून त्याला तिथे नमोहरम करता आलं पाहिजे, नाहीतर मग तिथून जा म्हणून सांगितलं पाहिजे. यदि यह ठहरे तो स्वयं उस स्थान का परित्याग करना चाहिए, अदरवाइज तुम्ही त्या स्थानाचा परित्याग करा. हे पार्वती, मुनियों, पनंगों और देवताओं के शाप तथा यथा काल आए हुए मृत्यु के भय से भी शिष्य को गुरुदेव बचा सकता है. यामध्ये गुरुचं महत्व आहे. रेश्मा, तुला या सगळ्यांना ऍडमिट करता येत आहे ना की? हो सर, मी करते. ओके, थँक्यू. वेलकम सर. गुरुदेव के श्री चरणों की सेवा करके महावाक्य को अर्थ को जो समझते हैं वे ही सच्चे सन्यासी है, अन्य तो मात्र वेशधारी है. गुरुदेव के श्री चरणों की सेवा करके महावाक्य के अर्थ को जो समझते हैं वे ही सच्चे सन्यासी है, अन्यथा बाकी जे आहेत ते ढोंगे आहेत, ते फक्त दाखवतायत मी असा आहे म्हणून. गुरुदेव गुरु वे है जो, आता तुम्ही पाहिलं शिष्य, आता आपण काय बघतोय याच्यानंतर काही गुरुचे पण गुण आपण बघणार आहोत. ह्या गुरुगीतेचं वैशिष्ट्य आणि ब्युटी काय माहिती का, यामध्ये गुरु कसा असावा हे जेवढं सांगितलं, शिष्य कसा असावा सांगितलंय ना, तेवढंच गुरु कसा असावा हे पण सांगितलंय. कारण एक लक्षात घ्या, गुरु आणि शिष्य हे दोघांचाही कॉम्बिनेशन आहे. हे दोघांचं पण त्यामध्ये सात्विकता आहे, दोघांमध्ये पण ती आवश्यक आहे. फक्त गुरु कसा, शिष्य कसा असावा याविषयीच यामध्ये व्याख्या केल्या गेल्या नाहीये. त्यामध्ये हे पण सांगितलं गेलंय की गुरु पण कसा असावा, या दोघांचं कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, हे अत्यंत पॉवरफुल चर्चा यामध्ये आहे. म्हणून ही अतिशय पवित्र मानली जाते की आपल्याला गुरु जर चांगला पाहिजे असेल, गुरुच्या जर आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने गुरुतत्वाने आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने कृपा करावी, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने तो रिझल्ट प्रोड्युसिंग त्या लेवलला जर न्यायचा असेल तर माझ्यात काय बदल व्हावे हे बघितलं, हे पण सांगितलं गेलंय. तितकंच गुरु कसा असावा याविषयी पण सांगितलं गेलंय. मग त्याला ओळखणं सोपं जातं, कारण ह्या गुणानंतर आपल्याला चांगलं गुरुतत्व काय आहे हे ओळखणं पण गरज आहे. ह्या 2-3 श्लोकानंतर आपण तिकडे जाऊया. गुरु वे है जो नित्य निर्गुण निराकार परम ब्रह्म का बोध देते हुए जैसे एक दीपक दूसरे को प्रज्वलित करता है वैसे शिष्य में ब्रह्म भाव प्रकटाते हैं. म्हणजे गुरु हा शिष्याला या पद्धतीने घडवतो की जो पुढे जाऊन सुद्धा दीपक प्रज्वलित करेल, त्याला परम ब्रह्माचं ब्रह्म बोध झालेला असतो. दिवा जसा एक दिवा दुसऱ्याला प्रज्वलित करतो म्हणजे तो स्वतःचा उजेड त्याच्यामध्ये प्रस्थापित करतो, कोचिंग नाही करत, त्याला तिथे शिकवत नाही, तो फक्त तो भाव पसरवत जातो. श्री गुरुदेव की कृपा से अपने भीतर का आत्मानंद प्राप्त करके
समता और मुक्ति के मार्ग द्वारा शिष्य आत्मज्ञान को उपलब्ध होता है। जैसे स्फटिक मणि में स्फटिक मणि तथा दर्पण में दर्पण दिख सकता है, उस प्रकार आत्मा में चित्त और आनंदमय दिखाई देता वह मैं हूँ। हृदय में स्फटिक मणि में स्फटिक मणि म्हणजे एक ती जी गोष्ट आहे, म्हणजे आरशामध्ये आरसा दिसू शकतो ना, तसा उस प्रकार आत्मा में जो चित्त और आनंदमय दिखाई देता है वह मैं हूँ। हे एकच रूप आहेत, हे वेगळे नाहीये, हे दिसतायत त्यामध्ये। हृदय में अंगुष्ठ के मात्र परिणाम वाले चैतन्य पुरुष का ध्यान रखना चाहिए। वहां जो भाव स्फुरित होता है वह तुम्हें मैं कहता हूं वो सुनो। मैं अजन्मा हूँ, अमर हूँ, मेरा आदि नहीं है, मेरी मृत्यु नहीं है, मैं निर्विकार हूँ, मैं चिदानंद हूँ, मैं अणु से भी छोटा हूँ और महान से भी महान हूँ। हे पार्वती, ब्रह्म को स्वभाव से ही अपूर्व, जिसका पूर्व कोई ऐसा नहीं है, अपूर्व म्हणजे ज्याच्यासारखा बनलेला नाही, अद्वितीय, नित्य, ज्योति स्वरूप, निरोग, निर्मल, परम आकाश स्वरूप, अचल, आनंद स्वरूप, अविनाशी, अगम्य, अगोचर, नाम रूप से रहित तथा निशब्द जानना चाहिए। जिथे द्वैत भाव संपलेला आहे। जिस प्रकार कपूर, फूल इत्यादि में गंधत्व, अग्नि में उष्णता और जल में शीतलता स्वभाव से ही होती है, उस प्रकार ब्रह्म में शाश्वतता भी स्वभाव सिद्ध है। कापूर फूल त्याच्यामध्ये गंध आहे ना, चांगला जर कापूर लावला तर सगळीकडे वास पसरतो, किंवा कापराची अगदी डबी उघडली तरी वास येतो। एखादं फूल असेल आजूबाजूला तर आपल्याला लक्षात येतं की ते फूल आजूबाजूचं आहे, तर आपल्याला लगेच वास येतो आणि आपण शोधतो। अग्नीमध्ये उष्णता आहे, अग्नि म्हणजे उष्णता वेगळं नाहीये। जलमय शीतलता स्वभाव से ही होती है, मूळ स्वरूप त्याच्यामध्ये असतं। तसं ब्रह्मामध्ये शाश्वत, जिथे ब्रह्म आहे तिथे शाश्वत आहे, जिथे जे सिद्ध आहे, जिथे गॅरंटी आहे तिथे स्वभाव सिद्ध आहे। जिस प्रकार कटक कुंडल आदि आभूषण स्वभाव से ही सुवर्ण है, उस प्रकार स्वभाव से ही मैं शाश्वत ब्रह्म हूँ। इथे गुरु कौन है? शाश्वत ब्रह्म है। स्वयं वैसा होकर किसी न किसी स्थान में रहना, जैसे कीड़ा भ्रमर के चिंतन करते हुए भ्रमर हो जाता है, वैसे जीव ब्रह्म का ध्यान करते करते ब्रह्म स्वरूप हो जाता है। तर आपण जितका जसा कीड़ा भ्रमर का चिंतन करते करते जसं तो एखाद्या कमळ फुलाकडे आकर्षित होणारा जो तो भ्रमर असतो, भुंगा असतो, तो सतत त्या विचारात राहून 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 तिकडे आकर्षित होतो आणि तो भ्रमर हो जाता है, ज्याला दुसरं काही सुचतच नाही। भ्रमर यासाठी म्हणलेलं आहे की ज्याला दुसरं काहीही सुचत नाही आणि तो तिकडे परत परत आकर्षित होतो। तसं जो अपन ब्रह्म का ध्यान करते करते ब्रह्म स्वरूप हो जाता है। सदा सदगुरुदेव का ध्यान करने से ही जीव ब्रह्ममय हो जाता है। वह किसी भी स्थान में रहता हो फिर भी मुक्त ही है, इसमें कोई संशय नहीं है। सदैव गुरुदेव का ध्यान करने से ही जीव ब्रह्ममय हो जाता है, कारण गुरु हा ब्रह्म आहे, तो तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणारा आहे। हे प्रिय, भगवत स्वरूप श्री गुरुदेव ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, लक्ष्मी और मधुरवाणी यह 6 गुण रूप ऐश्वर्य से संपन्न होते हैं। ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, लक्ष्मी और मधुरवाणी हे गुणरूप ऐश्वर्य ह्या ऐश्वर्य रूप से संपन्न होते हैं। मनुष्य के लिए गुरु ही शिव है, गुरु ही देव है, ज्याला आपण गुरुदेवा, गुरु ब्रह्म वगैरे हे सगळे मंत्र म्हणत असतो आपण। गुरुमध्ये आत्मा आहे, गुरुमध्ये शिव आहे, गुरुमध्ये बंधू आहे, गुरुमध्ये सगळे आहे। गुरु ही बांधव आहे, गुरु ही आत्मा आहे, गुरु ही जीव है आणि गुरु हे शिव आहे। गुरु तत्वाशिवाय दुसरं काही नाही, याच्यानीच आपण त्याच्याकडे बघत असतो। अकेला, कामना रहित, शांत, चित्त रहित, चिंता रहित, ईर्ष्या रहित और बालक की तरह जो शोभता है,
वो ब्रह्मज्ञानी कहता है. म्हणजे ज्याला चिंता नाहीये, लहान लहान मुलं जशी चिंता रहित असतात, ईर्ष्या रहित असतात, शांत असतात, त्याला त्या प्रकारच्या व्यक्तीला ब्रह्मज्ञानी म्हणलं जातं. वेदों और शास्त्रों में सुख नहीं है, मंत्र और यंत्र में सुख नहीं है. इस पृथ्वी पर गुरुदेव के कृपा प्रसाद के सिवा अन्यत्र कहीं भी सुख नहीं है. आता इथे थोडस आपण हे बघूया, वेद आणि शास्त्रामध्ये सुख नाहीये, यंत्रतंत्रामध्ये सुख नाही, असं का म्हणलं गेलं असेल? तर कारण हे नुसतं समजून घेतल्याने सुख मिळत नाही, याने समाधान मिळत नाही, शांतता मिळत नाही. त्याचा नीट अर्थ समजून घेणं, लाईफला कनेक्ट करणं हे जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत आपल्याला शांतता मिळू शकत नाही, मनशांती मिळू शकत नाही. म्हणून गुरुचं महत्व आहे, म्हणून ते गुरुतत्व आवश्यक आहे. अन्यथा आपण कुठल्याही दुकानात जाऊन कुठलाही काही विकत आणू शकतो, पण त्याचं काय करायचं हे जर माहित नसेल तर त्याने आपल्याला सुख शांती मिळेल याची गॅरंटी नाहीये. पुस्तकं कुठले पण अवेलेबल आहेत, ते वाचता पण येतात, पण ती फक्त वाचता आली म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे सुख शांती मिळेल याची गॅरंटी नाही, मिळणारच नाही. कारण त्याच्यामध्ये नाहीये सुख शांती. त्यामध्ये असते तर ते पुस्तक आणल्या शांतता मिळून जायला पाहिजे. एखादी गोळी घरात आणल्या आपल्याला बरोबर आपण सगळं आरोग्य प्राप्ती व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये गोळीमध्ये गुणधर्म नाहीये. ती गोळीमध्ये घेतल्यानंतर शरीरामध्ये जी क्रिया होते त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. तर हे लक्षात घ्या, ते क्रिया घडवून आणणारा जे गुरुतत्व आहे ते आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. गॅलेक्सी M30, तुमचा काही प्रश्न आहे? तुमचं नाव पण सांगा, कारण तुमचं नाव तुम्ही इथे गॅलेक्सी M30 लिहिलेलं. सर बहुतेक चुकून झाला असेल. ओके, थँक्यू. गुरुदेव के श्री चरणों में जो वेदांत निर्दिष्ट सुख है वह सुख न चार्वाक के मत में, न वैष्णव के मत में, न सांख्य के मत में है. म्हणजे ज्ञानी चार्वाक ज्यांनी संहिता लिहिलेल्या आहेत, म्हणजे जे परम याच्यामध्ये तुम्ही समजून घेण्यामध्ये नाहीये तर त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आहे. इथे एक लक्षात घ्या, इथे आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये सांगितलं गेलेलं आहे की आपल्याला प्रॅक्टिकॅलिटी जोपर्यंत एखाद्या गोष्टीची कळत नाही, एखाद्या गोष्टीचा का करायचं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये त्याचे रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे आपल्याला जो पाहिजे तो इम्प्लिमेंटेशन न करणारा जर व्यक्ती नाही मिळाला तर आपल्याला रिझल्ट जो आपल्याला पाहिजे मनशांती हे मिळू शकत नाही. एकांतवासी वितराग मुनि को जो सुख मिलता है वह सुख न इंद्र को और न चक्रवर्ती राजा को मिलता है. हमेशा ब्रह्मरस का पान करके जो परमात्मा में तृप्त हो गया वह इंद्र को भी गरीब मानता है, तो राजाओं की क्या बात. गुरुला किती श्रेष्ठता आहे हे इथे आपल्याला सांगितलं जात आहे. मोक्ष की आकांक्षा करने वालों को गुरु भक्ति खूब करनी चाहिए, क्योंकि गुरुदेव के द्वारा ही परम मोक्ष प्राप्ति हो सकती है, क्यों होती है. गुरुदेव की वाक्य की सहायता से जिसने ऐसा निश्चय कर लिया कि मैं एक और अद्वितीय हूं और उसी अभ्यास में रत है, उसके लिए अन्य वनवास का सेवन आवश्यक नहीं है, क्योंकि अभ्यास से ही एक क्षण में समाधि लग जाती है. गुरुदेव की वाक्य की सहायता से जिसने ऐसा निश्चय कर लिया कि मैं एक और अद्वितीय हूं और उसी अभ्यास से मैं जो रत है उसके लिए अन्य वनवास का सेवन की आवश्यकता ही नहीं है, क्योंकि अभ्यास से ही एक क्षण में समाधि लग जाती है और उसी क्षण इस जन्म से जन्म तक सब पाप नष्ट हो जाते हैं. मग या समाधी अवस्थेमध्ये म्हणजे काय, तुम्ही त्या मुक्तीकडे जाण्यासाठी तुम्हाला जे फलश्रुती मिळायची आहे त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस हे निश्चय करता की मी एक आहे, अद्वितीय आहे, पण याची अनुभूती कुठे आलेली आहे तर तुम्ही त्या गुरुच्या सानिध्यात गेल्यानंतर आली आहे. आणि त्या अभ्यासात तुम्ही ज्यावेळेस रत होता, अभ्यासात रत होणे म्हणजे काय तर आपण एखादी ज्यावेळेस व्रत घेतो किंवा एखादा ज्यावेळेस निश्चय करतो त्यावेळेस दुसरं काहीही करण्याची गरज नाहीये. आता माझा आवडते व्यक्ती रतन टाटा आहेत, मी नेहमी त्यांचं उदाहरण देत असतो.
रतन टाटांनी बघा तुम्ही व्रत काय घेतलेलं आहे, ते नेहमी भारतीय आणि भारतीय याच्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि ते सतत त्या याच्यामध्ये असतात. अन्य कुठली गोष्ट करण्याची गरज आहे का त्यांना? काही झालं तरी ते उभे असतात त्यासाठी. सो त्याच्यासाठी अजून वेगळं काही करण्याची गरज नाही आणि ते त्यातूनच त्यांचं जीवन त्यांनी ग्रेट केलेलं आहे, महान बनवलेलं आहे. मुक्ती म्हणजे काय? तुमच्या आयुष्याला तुम्ही तुमच्या पलीकडे घेऊन जाणं, तुमच्या अस्तित्वाच्या पलीकडे घेऊन जाणं. गुरुदेव ही सत्वगुणी होकर विष्णु रूप से जगत का पालन करते हैं, रजोगुणी होकर ब्रह्म रूप से जगत का सर्जन करते हैं और तमोगुणी होकर शंकर रूप से जगत का संहार करते हैं. त्रिगुणात्मक त्रिमूर्ति उनका दर्शन पाकर अपने कृपा प्रसाद से सर्व प्रकार की आसक्ति छोड़कर एकाकी, निस्पृह और शांत रहना चाहिए, शांत होकर रहना चाहिए. जो जीव इस जगत में सर्वमय, आनंदमय और शांत होकर सर्वत्र विचरता है, उसी को सर्वज्ञ कहते हैं. ऐसे पुरुष जहां रहते हैं वह स्थान पुण्य तीर्थ है. हे देवी, मैं तुम्हारे सामने मैंने मुक्त पुरुष के लक्षण कहा. हे प्रिय, मनुष्य चाहे चारों वेद पढ़ ले, वेद के 6 अंग पढ़ ले, आध्यात्म शास्त्र आदि का अन्य सर्व शास्त्र पढ़ ले, फिर भी गुरु के बिना ज्ञान नहीं मिलता. मी जसं परत परत तुम्हाला हे सांगितलंय की वाचन होऊ शकतं, तुम्ही त्याच्यात तुम्हाला शब्द वाचता येतील, त्यामध्ये अगदी सगळं आपण पाठांतर करून काढू, पण त्याचा अर्थ तुम्हाला ज्ञान मिळालं असं होत नाही. त्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. शिवजी की पूजा में रत हो या विष्णु की पूजा में रत हो, परंतु गुरु तत्व के ज्ञान रहित हो तो यह सब व्यर्थ है. गुरुदेव की दीक्षा का प्रभाव से सब कर्म सफल होते हैं. गुरुदेव की संप्राप्ति रूपी परम लाभ से अन्य सर्व लाभ मिळते हैं. जिनको गुरु नहीं है वह मूर्ख है. मूर्ख या शब्दाचा अर्थ वाईट नाही आहे, एक लक्षात घ्या. मूर्ख म्हणजे काय? ज्याला आपण काय जी क्रिया करत आहोत त्याचं ज्ञान नाहीये, किंवा ज्याला जी क्रिया करूनही रिझल्ट मिळणार नाहीये हे माहिती आहे, तरी पण तो ते प्रयत्न करतो. सो अशा व्यक्तीला मूर्ख म्हणलं गेलेलं आहे. तो शब्द आपण खूप कॅज्युअली वापरतो, त्याला आपण असं समजतो की याचा काहीतरी वाईट अर्थ आहे, म्हणून आपण त्याला एका वेगळ्या याने बोलत असतो. इसलिए सब प्रकार के प्रयत्न से अनासक्त होकर शास्त्र की मायाजाल छोड़कर गुरुदेव की ही शरण लेनी चाहिए. ज्ञान रहित. आता गुरु कसा नसावा, कोणावर तुम्ही गुरु म्हणून विश्वास ठेवू नये. बऱ्याच जणांचा मला प्रश्न हा सुरुवातीला असायचा की नेमका गुरु कसा ओळखावा, चांगल्या गुरुला मी कसं शरण जाऊ, नेमका मी गुरु कोणाला म्हणू. ज्ञान रहित, ज्याला स्वतःला ज्ञान नाहीये, जो काहीतरी तुम्हाला जे त्याच्याकडेच नाहीये तो देण्याचा प्रयत्न करतोय. मिथ्या बोलणे वाले, मिथ्या म्हणजे जे सत्य नाहीये. दिखावट करने वाले, गुरु का त्याग कर देना चाहिए, क्योंकि जो अपनी ही शांति पाना नहीं जानता वो दूसरों को क्या शांति दे देगा. जो स्वतःलाच शांतता कशी मिळवायची याला माहित नाही, ज्याला स्वतःलाच रिझल्ट कसे मिळवायचे नाही, ज्याला त्याचंच ज्ञान नाहीये, ज्याच्याकडे तेच त्रिगुणी मायातून बाहेर कसं पडायचं हे माहित नाहीये, जो या सगळ्या गोष्टीने इम्पॅक्ट आहे, त्या गुरुला तुम्ही तुरंत त्याचा त्याग करायला हवा. जो ज्ञान रहित आहे, मिथ्या आहे, दिखावट करणे वाला म्हणजे काय? आपण बघा बरेचसे जण गुरु दिखावटीवर करतात. म्हणजे तो काहीतरी एका पायावर काही दिवस उभा राहिला म्हणून आपण म्हणतो अरे खूप भारी आहे. काही जण असे वेशभूषा चित्रविचित्र करतात, त्यामुळे पण काही जणांना असं वाटतं की अरे हा भारी गुरु आहे, हा काहीतरी लक्षात ठेवण्यासारखा आहे, याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो. पण त्याचं ज्ञान चेक केलं जात नाही. तो मिथ्या आहे की तो सत्य सांगतो याच्याकडे बघितलं जात नाही. हजारो लाखो फॉलोअर्स जातात त्याच्या मागे.
आणि मग तो कुठेतरी गुरुच जेलमध्ये सापडतो नंतर, दिखावट करने वाला असतो. अशा गुरुचा त्याग कर देना चाहिए. क्या त्यांनाच मनशांती मिळालेली नाही, दुसऱ्याला काय देणार? ज्यांनी स्वतःलाच ते जसं म्हणाला की तो गुणातीत आणि रूपातीत, यासाठी की त्याला स्वतःच याच्या पलीकडे जाता आलेलं नाहीये, गुणदोषाच्या पलीकडे जाता आलेलं नाही, तो दुसरं को क्या शांती दे. पत्थर के समूह को तैराने का ज्ञान पत्थरों में कहां से हो सकता है. जसं एक दगड जो आहे पाण्यात टाकला तर तो स्वतःच बुडतो, मग त्या दगडाने जर कसं पोहावं याची जर दीक्षा द्यायचं ठरवलं तर तो देऊ शकेल का? जो खुद तैरना नहीं जानता वो दूसरों को क्या तैराएगा. मग आपण अशा गुरुकडे जाऊन दीक्षा घेण्यामध्ये काही पॉइंट नाहीये, अशा गुरुकडे जाऊ नका. क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे तिथे की तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवताय, ज्याच्याला तुम्ही सरेंडर होणार आहात. कारण एकीकडे असं सांगितलंय की तुम्ही त्याच्या सावलीच्या पण पलीकडे गेलं नाही पाहिजे, एकीकडे असं सांगितलेलं आहे की तुम्ही त्याच्यासमोर हुंकार नाही भरले पाहिजे, त्याच्यासमोर तुम्ही चर्चा नाही केली पाहिजे, सगळं सरेंडर असलं पाहिजे. तो सत्य बोलतोय की असत्य हे याची चर्चा नाही केली पाहिजे, टोटल सरेंडर असलं पाहिजे. पण अशा व्यक्तीचे पण काय कॅरेक्टर आहेत असावेत इथे ची चर्चा केलेली आहे. मग काही जण म्हणतील ते आम्हाला लगेच थोडेच लक्षात येतं. ठीक आहे, तुम्हाला ज्या क्षणी लक्षात येतील तुरंत उस वक्त आपने उसका त्याग करना चाहिए. कारण पत्थरों के समूह को तैराने का ज्ञान पत्थर में कहां से हो सकता है. जो खुद तैरना नहीं जानता वो दूसरों को क्या तैराएगा. तो दुसऱ्याला कसं काय वाचवू शकेल जो स्वतःच त्या जंजाळामध्ये अडकलेला आहे. जो गुरु अपने दर्शन से दिखावे से शिष्य को भ्रांति में डालता है ऐसे गुरु को प्रणाम नहीं करना चाहिए. अंगाला राख फासून घेतलेली आहे, काहीतरी अशा मोठ्या मोठ्या जटा वाढवलेल्या आहेत, भ्रांतीमध्ये टाकतात, असं खूप काही आजूबाजूला जमावडा केलेला आहे, खूप गोंधळ चालू आहे. आणि अशा बघूनच आपल्याला असं वाटतं की अरे हा योग्य आहे. नुसत्या दर्शनावर जाऊ नका. अपने दिखावे से शिष्य को भ्रांति में डालने वाले बहुत गुरु मिल जाएंगे. जे तुम्हाला असं खूप काही त्यांच्या आजूबाजूला वातावरण निर्मिती करतील, जे असे खूप काही शिष्य त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी तयार करतील, जे ज्याला आपण म्हणू की प्युअरली आजच्या भाषेत म्हणायचं तर मार्केटिंग केलं जाईल. वेगवेगळ्या वेशभूषा वगैरे करून तुम्हाला भ्रांतिमय म्हणजे चित्त भ्रमित होईल, तुम्हाला कळत नाही, इम्प्रेस होणं, ज्याला असं म्हणू हिप्नोटाइज होणं. ऐसे गुरु को प्रणाम नहीं करना चाहिए. इतना ही नहीं, दूर से ही उनका त्याग करना चाहिए. दूरूनच त्यांना नमस्कार करा, थैंक यू वेरी मच. ऐसी स्थिति में धैर्यवान गुरु का ही आश्रय लेना चाहिए. गुरु कसा असला पाहिजे? धैर्यवान. भेदबुद्धी उत्पन्न करने वाले. तुम्हाला जर सांगत असेल हे बरोबर आहे, ते चूक आहे, याला सोडून दे, ते असं आहे, हा श्रेष्ठ आहे, तो खराब आहे, स्त्री लंपट, तुम्हाला आजच्या कित्येक गुरु डोळ्यासमोर येतील. भेदबुद्धी उत्पन्न करने वाले, स्त्री लंपट, दुराचारी. कारण एक लक्षात घ्या, इथे स्त्री लंपट हा शब्द गुरुगीतेत पण का वापरलेला आहे? कारण जिथे गुरुतत्व असतं, जिथे गुरुतत्वाचा खोटा पण आविष्कार आणला जातो, तिथे स्त्रियांचा विश्वास असतो. आणि स्त्रियांविषयी इथे का बोललं गेलेलं आहे? कारण आपल्या आयुष्यामधली सगळ्यात सॅक्रेड गोष्ट कुठली असेल तर ती स्त्री असते. सगळ्यात पवित्र गोष्ट कुठली मानली गेलेली असते तर ती स्त्री असते. तिच्याच विषयी आसक्ती बाळगणारा, स्त्री लंपट असणारा असा गुरु असूच शकत नाही. अशा गुरुवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. दुराचारी, नमक हराम, तुम्ही दिलेल्या वस्तूला पण तो त्याच्या विरोधात हे करतोय. बगुले की तरह ठगने वाले, ज्यांचं लक्ष स्वतःच्या स्वार्थावर असतं. ठगने वाले, क्षमारहित, निंदनीय तर्कों से वितंडवाद करने वाले. क्षमा रहित है, कोणाला क्षमा नहीं करू शकत. निंदनीय तर्कों से वितंडवाद करने वाले, कामी, क्रोधी, हिंसक, उग्र, शठ तथा अज्ञानी और महापापी पुरुष को गुरु नहीं करना चाहिए.
जिथे तुम्हाला स्त्री लंपटता दिसेल, दुराचार दिसेल, नमक हराम, ठगने वाले, क्षमा रहित, जो क्षमा नहीं करू शकत, निंदनीय तर्कों से वितंडवाद, कामी, क्रोधी, हिंसक, उग्र, शठ तथा अज्ञानी, ज्याला स्वतःलाच अज्ञान आहे किंवा तो त्याच्या अज्ञानाविषयी अतिशय ऍडामंट आहे की मला जे माहिती तेच बरोबर आहे, महापापी पुरुष को गुरु नहीं करना चाहिए। ऐसे विचार करके ऊपर दिखाए लक्षणों से भिन्न लक्षणों वालों गुरु ही एकनिष्ठ भक्ती से सेवा करनी चाहिए। म्हणजे गुरु कसा असावा, तर त्यांनी बुद्धी उत्पन्न नाही केली पाहिजे, कुठल्याही आपल्या संतांच्या काव्यामध्ये तुम्हाला अभंगामध्ये आम्ही बरोबर तुम्ही चूक, ह्यांना मारा त्यांना तोडा अशा गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीये। स्त्री लंपट, स्त्रियांशी लंपटपणा करणारे, दुराचारी, नमक हराम, ठगने वाले, स्वतःचा स्वार्थ बगले की तरह, क्षमा रहित, जो क्षमा करू शकतो, इझिली क्षमा करू शकतो, ज्याला स्वार्थ नाहीये, जो स्त्रियांसाठी आदरभाव ठेवू शकतो, ज्याच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल। म्हणजे असं म्हणलं जातं की गुरु त्यालाच म्हणावं ज्याच्या सोबत तुमच्या घरातल्या स्त्रिया कम्फर्टेबल आहेत आणि तुमचा विश्वास आहे की मी जेवढा या स्त्रीसाठी मान ठेवू शकतो, तिचं जेवढं पवित्र ठेवू शकतो, तेवढाच हा गुरु पण ठेवेल। त्याच गुरुवर विश्वास ठेवावा, त्याच गुरुला तुम्ही नमस्कार करावा, ज्याच्याकडे तुमच्यासाठी कुठलाही स्वार्थ नाहीये, जो निस्वार्थीपणे तुमच्यासाठी देण्यासाठी उभा आहे, अशाच गुरुला नमस्कार करावा, अशाच गुरुला एक्सेप्ट करावं, अशाच गुरुसाठी तुम्ही तुमचा शब्द त्याची दीक्षा घेऊन तुमचा शब्द द्यावा। जो क्षमा नाही करत, ज्याच्यामध्ये क्षमा आहे, वितंडवाद करणार नाही, कामी नाहीये, त्यापासून मुक्त झालेला आहे, क्रोध रहित आहे, हिंसक, उग्र, अज्ञानी, महापापी पुरुष या प्रकारच्या कुठल्याही गोष्टींनी युक्त नाहीये, असा निर्मळ, असा ज्याला असं म्हणू की जो लहान बालकाप्रमाणे तुमच्या सोबत असेल, अशा व्यक्तीला तुम्ही गुरु म्हणून एकनिष्ठ सेवा करायला हवी। हे लक्षात घ्या। या दोनच याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, 104 आणि 107 पर्यंत, 104 to 107 यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी गुरु म्हणून सुद्धा आव आणणारे किंवा गुरुच्या चित्र विचित्र वेशांमध्ये समोर येणारे लोक सहजपणे फॉलोअर्स जमा करतात, त्यांच्याकडे हजारो फॉलोअर्स येतात, पण एकालाही ज्ञान प्राप्ती होत नाही, एकालाही मुक्ती मिळत नाही। मग आपला काय होतो, विश्वास उडून जातो। आपण असं म्हणतो की अरे नाही, काही खरं नाही। प्रत्यक्ष जर या गुरुनेच मला फसवलं तर बाकीच्यांवर काय विश्वास ठेवू। पण एक लक्षात घ्या, हे लक्षणं दिसतील तर तुम्ही तिकडे जायलाच नाही पाहिजे। हे लक्षण असेल तर तो गुरु तुमच्या लायक नाहीये, तो गुरु म्हणण्याच्याच लायक नाही। कोणी नुसतं फक्त बाह्य स्वरूप केलं, अंगावर खूप माळा घातल्या, भगवे कपडे घातले, कमंडलू घेऊन फिरत असेल, किंवा अगदी आजूबाजूला भरपूर शिष्य उभे केले असतील आणि जे अगदी खूप जयघोष करत असतील, याचा अर्थ तुम्ही विश्वास ठेवा असं होत नाही। तो ज्ञानी आहे का, त्याला स्वार्थ नाहीये का, तो तुमच्यासाठी उभा आहे का, ज्याला कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये मलिनता आहे नाहीये ना, निर्मळ आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही त्याची दीक्षा घेण्याने तुम्हाला फायदा आहे, त्याला सरेंडर होण्याने फायदा आहे, कारण तो तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करणार नाही। आज असं का झालेलं आहे की बऱ्याचशा जणांना आपण एका वेळी डोक्यावर घेतलं होतं, त्यांच्याच विषयी नंतर काहीतरी निगेटिव्ह ऐकायला मिळतं, कारण तुम्हाला लक्षात येईल की यापैकी कुठल्या तरी गुणांच्या किंवा विकारांना ते बळी गेलेले आहे। गुरु गीता के समान अन्य कोई स्तोत्र नहीं है, गुरु के समान अन्य कोई तत्व नहीं है, समग्र धर्म का यह सार मैंने कहा,
यह सत्य है और बार बार सत्य है। गुरु गीता के समान अन्य कोई स्तोत्र नहीं है, गुरु के समान अन्य कोई तत्व नहीं है। समग्र धर्म का यह सार मैंने कहा, यह सत्य है और बार बार सत्य है। इस गुरु गीता का पाठ करने से जो कार्य सिद्ध होता है, अब वह कहता हूं, हे देवी, लोगों के लिए ये उपकारक है, मात्र लौकिक का त्याग करना चाहिए। हे लोकांसाठी उपकारक आहे। थोडस आपण कुठला तरी बच्चू चित्र काढ. मेधावी जयस्वाल आणि प्रीती रेवाळे यांच्याकडनं आलं सर ते. अरे वा, प्रीती, शीतलची मुलगी नॉटी आहे थोडीशी. शीतल, तेरी बेटी को थोड़ा सा एक दो पिक्चर निकालने को बोल ना, अच्छे कुछ बनाने को बोल. एक मिनिट, आपण 1 मिनिट त्या छोटीला पण देऊया. शीतल जयस्वाल. ओके, सो तिला काढू दे चित्र, डोंट वरी. ठीक है. यहाँ जो गैप्स है ना नीचे, उसको वहां निकालने के लिए बोल दे. ठीक है, पेज के नीचे थोड़ा थोड़ा गैप है, उसको वहां निकालने को बोल दे. जो कोई इसका उपयोग लौकिक कार्य के लिए करेगा, वह ज्ञानहीन होकर संसार रूपी सागर में गिरेगा. ज्ञान भाव से जिस कर्म में इसका उपयोग किया जाएगा, वह कर्म निष्कर्म में परिणित होकर शांत हो जाएगा. एक लक्षात घ्या, आपण संसार रूपी सागरामध्ये, मी जसं म्हणालो होतो, आपण संसारामध्ये आहोत. संसार रूप म्हणजे काय, फिजिकल भौतिक जगतात आहोत. यामध्ये आपल्याला स्वभाव आहे, आपलं मन आपल्याला काही कृत्य करायला लावणार, बुद्धी आपल्याला काही कामं करायला लावणार, शरीर आपल्याला काही कामं करायला लावणार. यामध्ये आपल्याला कित्येक गोष्टी अशा पण आपण करू ज्या आपल्याला कदाचित वाटेल की अरे हे करण्याची गरज नाहीये, पण त्यात मलिन होणं प्रॉब्लेम नाहीये. मलिनतेला चिकटून बसणं हा वाईट आहे. शास्त्रामध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीचे उपाय दिलेले आहेत. आपलं म्हणजे आपण ज्याला म्हणू की हिंदू धर्म हा एन्शियंट इतका जबरदस्त का मानला जातो, कारण यामध्ये प्रत्येक गोष्टीला शुद्धीकरण सांगितलंय. आपल्या अंगाला कुठली वस्तू लागू शकते, मळ लागू शकतो, प्रॉब्लेम तो नाहीये. तो काढण्याची प्रोसेस माहिती असेल तर शरीर नेहमी शुद्ध राहील. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्या, जर एखादा विकार येत असेल, माणसाच्या मनामध्ये वाईट विचार येणं आहे, किंवा एखाद्याविषयी त्याच्या मनामध्ये एखादा भाव निर्माण होणं, त्याच्या तोंडातून एखादा शब्द उच्चारला जाणं, वाईट नाहीये. हे दॅट्स बिंग ह्युमन. माणूसच असं करू शकतो. पण माणसाला अजून एक काय कॅपॅसिटी दिलेली आहे की तो त्याला करेक्ट करू शकतो, तो त्याच्यावर उपाय करू शकतो. करेक्ट करणं म्हणजे उपाय करणं. तर ही फक्त संधी माणसालाच दिली गेलेली, ही कॅपॅसिटी फक्त माणसाला दिली गेलेली, आणि हे सगळे टूल्स आहेत. हे सगळे त्यासाठी दिले गेलेले आपल्याला वेगवेगळे शस्त्र आहेत, ज्यातून आपण या गोष्टीपासून मुक्ती घेऊन मनशांती करू शकतो. त्यामुळे लौकिक रूपी ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण अडकून संसार रूपी सागरामध्ये पडणं, एखाद्या गोष्टीमध्ये अडकणं, एखादी चूक होणं आपल्याकडून वाईट नाहीये. पण त्याच्यापासून मुक्ती कशी मिळायची याचे मार्ग शोधणं हे महत्वाचं आहे. भक्ति भाव से इस गुरु गीता का पठन करने से, सुनने से और लिखने से वह भक्त सब फल भोगता है. हे देवी, इस गुरु गीता को जो नित्य भाव पूर्वक हृदय में धारण करो, महाव्याधि वाले दुखी लोगों को सदा आनंद से इसका जप करना चाहिए.
गुरु गीता का एक एक अक्षर मंत्र राज है, अन्य जो विविध मंत्र है वह इसका 16वां भाग भी नहीं. त्यामुळे याचं सतत जप, याला तुम्ही सतत पठण करू शकता तुम्हाला मनशांतीसाठी. गुरु गीता के जप से अनंत फल मिलता है. गुरु गीता सर्व पाप को हरने वाली और सर्व दरिद्रता का नाश करने वाली है. असं म्हणलं, का म्हणलं असेल हो? की गुरु गीता का जप से अनंत फल मिलता है, गुरु गीता सर्व पाप को हरने वाली है और सर्व दरिद्रता का नाश करने वाली आहे. मला थोडस तुमच्याकडून शेअरिंग हवंय. असं का म्हणलं असेल की तुम्ही याचं सतत वाचन करा, सतत याचं तुम्ही चिंतन करा, त्यांनी तुमची दरिद्रता दूर होईल, तुमचं सगळे पाप दूर होतील, असं का म्हणलं असेल? मला तुमच्यापैकी काही जणांकडून उत्तर हवंय, असं का म्हणलं असेल? मौसमीजी, तुम्हाला उत्तर द्यायचंय? हा सर. हा बोला ना, कोणी पण बोला. कसं असेल की गुरुगीतामध्ये आता जे तुम्ही गुरुगीतातले काही संदर्भ देताय. हॅलो. हा बोला ना, ऐकू येतंय. गुरुगीतातले जे संदर्भ देताय की गुरु कसा असावा कसा नसावा, हे जर सतत मी गुरु चरित्राचं जर पठन केलं तर मला प्रत्येक वेळेस जर मी एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर त्यावेळेस मला ते शब्द आठवतील की जे त्या चरित्रात सांगितले की मी डिसिजन हा घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. आणि त्या प्रकारे जर मी माझे डिसिजन सतत बरोबर येत गेले तर साहजिकच बरोबर डिसिजन मुळे जी काय आर्थिक सुबत्तता आहे ती सुद्धा येऊ शकते. हा एक माझा अंदाज आहे की असं कदाचित असावं. बरोबर आहे. अगदी म्हणजे जवळच हे दिलेलं आहे, म्हणजे मी म्हणेल की बरोबरच आहे. अजून कोणी सांगू इच्छित? अजून कोणी बोलू इच्छित? मी सांगू? हो सांगा प्लीज. मला असं वाटतं की सतत समजा आपण चिंतन केलं त्याचं तर कुठेतरी आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह वेव्हज या निर्माण होतात आणि कुठेतरी एक डिव्होशन आपलं त्या प्रती, किंवा आपल्याला माहिती आहे की एक पाठी मागे आपल्या बघणारा तो आहे आणि म्हणून जे पण काय होईल ते चांगलंच होईल त्याच्यावर आपण पूर्णपणे सरेंडर होऊन जातो. आणि सतत जर त्याच्या विचारात असलो तर ओके ओके. अजून कोणी सांगू इच्छित? हा सर, मी सांगू? हा बोला ना. आपण त्याचं चिंतन मनन किंवा पठण जे करतो त्याने थोडक्यात आपण ती गोष्ट पूर्णपणे आत्मसात करतोय, आपल्या पूर्ण अंगात ती भिनते आणि जे पॉझिटिव्हिटी आत जाते त्याचप्रमाणे ती बाहेरही येते. म्हणजे आपण पूर्ण सकारात्मकतेने विचार करू शकतो. तर मी सांगू का? बोला ना. गुरुगीता वाचल्यामुळे आपण गुरुच्या जवळ जातो, म्हणजे गुरु काय हे आपल्याला कळतं आणि मग त्या गुरुचं सानिध्य पण वाढतं आणि मग आपल्याला गायडन्स पण गुरु देत असतो आणि मग गुरुच्या गायडन्समुळे मग आपलं लाईफ छान होतं असं मला वाटतं. ओके, थँक्यू शीतलजी. अजून कोणाला काही सांगायचं यावर? हॅलो सर. हा बोला. मी बोलू का सर? बोला ना, बोला. सतत पठण करण्याने एक मला स्वतःला असं वाटतंय की आपल्यात जे अज्ञान आहे, अज्ञान रूपी दारिद्र्य आपलं कमी होईल आणि त्या गुरुगीता सतत पठण करण्याने गुरु कसा असावा किंवा आपण शिष्य कसं त्याच्यात
समर्पण शिष्याचं कसं असावं हे आपल्या हळूहळू लक्षात येईल आणि म्हणून सतत गुरुगीता वाचावी असं मला वाटतं आजच्या प्रवचनावर. ओके, ग्रेट, थँक्यू. मी थोडस तुम्हाला याला सायंटिफिकली कनेक्ट होऊ इच्छितो किंवा त्याला अगदी यजुर्वेदाचा पण आधार आहे. एखादी गोष्ट जर आपण वारंवार चिंतन मनन आणि उच्चारण करत असू ना तर ती गोष्ट सिद्ध होते. आता ही गोष्ट सिद्ध होणे म्हणजे काय लक्षात घ्या की माणसाचा जो ब्रेन आहे ना त्याला एखादी गोष्ट जर सतत फीड करत राहिलो आपण, त्याला एकच गोष्ट जर असंख्य वेळा सांगितली, चालू आहे तू घेतो काय हो, बाकीच्यांनी आवाज बंद करा, म्यूट करा. ओके, सो थँक्यू. तर लक्षात घ्या की माणसाचा जो मेंदू आहे ना किंवा ब्रेन जो आहे त्याला एक गोष्टच एक असं म्हणलं जातं, सायंटिफिकली पण हे प्रूव्हन आहे की आपल्या मेंदूला जी गोष्ट सतत सांगितली जाते, जी गोष्ट आपण सतत फीड करतो, ती गोष्ट त्याला रियालिटी मधून तो विश्व बनवायला लागतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण सगळेजण ज्यावेळेस जन्माला आलो होतो त्यावेळेस आपल्याला हे माहित नव्हतं की आपण स्त्री आहोत पुरुष आहोत. आपल्याला एक गोष्ट सतत सांगितली गेली, नाव पण असं ठेवलं गेलं. से फॉर एक्झाम्पल माझं नाव अतुल ठेवलं गेलं आणि हा मुलगा आहे, हा मुलगा आहे, हा मुलगा आहे, हा मुलगा आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्यामधला डिफरन्स मला सतत डिस्टिंग्विश केला गेला. माझे कपडे मला असे घातले गेले की मला हे कळावं की मी मुलगा आहे, मी मुलगा आहे. आणि त्याचं उच्चारण इतक्या वेळा केलं गेलं की ते माझ्यासाठी या माइंड लेवलला पोहोचलं की आता मी झोपेतून उठल्यानंतर माझ्या मनाला किंवा माझ्या बुद्धीला किंवा माझ्या मेंदूला हा विचार नाही करावा लागत की मी मुलगा आहे की मुलगी आहे, कारण ते माझ्यासाठी सिद्ध झालं. ते माझ्यासाठी आता माझ्या इतक्या सबकॉन्शियस लेवलला पोहोचलेलं आहे की माझ्यासाठी तेच जग आहे. तसं आपल्या मेंदूमध्ये जे जे लहानपणापासून प्रोग्रामिंग केले गेले ते प्रोग्रामिंग इतके सिद्ध झालेले आहेत की त्याच्यावर आपण बियॉन्ड जे आपण म्हणू की स्वतःच्या पलीकडे जाऊन आपण विश्वास ठेवतो. म्हणजे जर एका विशिष्ट घरामध्ये जन्माला आलेला असेल तर त्याला हे सांगितलं जातं आपण हे आहोत, आपण हे आहोत, मी ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण आहे. मग लहानपणापासून तो त्याच याच्यामध्ये राहतो आणि त्याला हे पडतं मी ब्राह्मण, किंवा जी काय आपल्याला जातपात सुद्धा आपण अशाच पद्धतीने शिकलेलो आहोत. आपण आपले बिलीफ्स जे आहेत ते कसे निर्माण केले तर ते उच्चारणातून निर्माण केले. मग उच्चारणातून निर्माण करायचे असेल तर एखादं बिलीफ जे सकारात्मक आहे, ज्याने आपल्याला रिझल्ट मिळणार आहे, त्याचा सतत उच्चार होणं आवश्यक आहे. त्याचा सतत आपण मनाला ते आपल्या मेंदूवर ते सतत कोरणं आवश्यक आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही तुमच्या बॉडीचाच तो पार्ट होऊन जात नाही, तुम्ही सेपरेट नाही करू शकत त्याला. आणि ती स्टेज कधी येईल कोणालाच माहित नसतं. म्हणून याचं उच्चारण, याचं सतत नामस्मरण करणे म्हणजे काय, तुम्ही त्या पॉझिटिव्ह वेव्स मध्ये सतत आणणे, इतकं की तुम्हाला त्यापासून सेपरेट केलं गेलं नाही पाहिजे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सिद्ध गोष्टी आहेत. या ज्या ग्रंथावली आहेत, हे जे मंत्र आहेत, हे सगळ्या सिद्ध गोष्टी आहेत. या सगळ्या याचा जोपर्यंत तुम्ही तोपर्यंत सतत जर जप करणे म्हणजे काय, त्या गोष्टी सिद्ध करत राहणे, स्वतःच्या शरीरावर त्याचे संस्कार घडवणे, मेंदूवर त्याचे संस्कार घडवणे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आल्यानंतर सर्व पाप को हरने वाली है म्हणजे काय, आपल्या मन शुद्ध होत गेलं, सात्विक भाव वाढत गेला तर आपलं पाप आपोआप दूर जाणार आहे. आणि दारिद्र्य का नाश म्हणजे काय, माणसाच्या निगेटिव्हिटी कमी झाल्या की तुमच्यामध्ये आपोआप धनप्राप्ती व्हायला लागते. तुम्हाला आपोआप सुख, समृद्धी, वैराग्य या सगळ्या गोष्टी मिळायला लागतात. वैराग्य म्हणजे संसार सोडून ताबडतोब सगळं सोडून जाणे नाही. गुरुगीता अकाल मृत्यू को रोकती है. तुमचं हेल्थ चांगले व्हायला लागते ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये येता. सभी संकटों का नाश करती है. यक्ष, राक्षस, भूत, चोर आदी बाघ आदी म्हणजे काय, पूर्वी जंगलामध्ये व्हायचे ना, आदी का घात करती है म्हणजे काय, तुम्हाला कॉन्शियसनेस वाढत जातो. इथे काय सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही कॉन्शियसनेस वाढत जातो तुमचा.
सर्व प्रकार के उपद्रव, कुष्ठ और दुष्ट रोगों और दोषों का निवारण करने वाली है. कारण काय, तुम्ही स्वतः चित्त शुद्धि, मन शुद्धि, आत्मशुद्धीकडे जाता. गुरुदेव के सानिध्य से जो फल मिलता है वह फल इस गुरु गीता का पाठ करने से मिलता है. इस गुरु गीता का पाठ करने से महाव्याधि दूर होती है, सर्व ऐश्वर्य और सिद्धियों की प्राप्त होती है. कारण आपण त्या पॉझिटिव्हिटी कडे जाऊ. गुरु गीता का पाठ करने पर सर्व प्राणी मोहित हो जाते हैं और बंधन से परम मुक्ति मिलती है. देवराज इंद्र को वह प्रिय होता है और राजा उसके वश में होते हैं. म्हणजे तुमच्या वाणीमध्ये ताकद यायला लागेल. गुरु गीता का पाठ शत्रु का मुख बंद करने वाला, गुणों की वृद्धि करने वाला. आता इथे गंमत बघा, शत्रूचं मुख बंधन म्हणजे तुमच्या विरोधामध्ये जे बोलणारे जे असतील ते का बोलत असतील, कारण गुणांची कुठेतरी कमी असेल. गुणों की वृद्धि, दुष्कृत्यों का नाश करने वाला और सत्कर्म में सिद्धि देने वाला है. इसका पाठ असाध्य कार्यों की सिद्धी करताय, कारण आपला आत्मविश्वास वाढेल. स्वतःवरचा विश्वास वाढल्या क्षणी माणसाचा कार्यसिद्धी व्हायला लागतात. याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा म्हणून बघायची गरज नाहीये. नवग्रहों का भय हरता है. नवग्रहों का भय म्हणजे काय, आपण आपल्या बाहेरच्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या लाईफ कडे बघणं थांबू, की याच्यामुळे माझ्या लाईफ मध्ये काहीतरी होत नाही, ह्याची परिस्थिती अशी आहे, त्याचा ग्रह दोष आहे, त्याचं भय हरता है. दुःस्वप्नों का नाश करता है और सुस्वप्न के फल की प्राप्ती करता है. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हली तुमच्या लाईफ कडे बघायला लागाल, तुमच्या आयुष्याकडे सकारात्मक बघायला लागाल. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे अतिशय पॉवरफुली बघण्याची तुम्हाला एक प्रेरणा मिळते. असं काहीतरी आपल्या हातामध्ये शस्त्र येणं आवश्यक असतं. यह गुरु गीता रूपी शास्त्र मोह को शांत करने वाला, बंधन से परम मुक्त करने वाला स्वरूप ज्ञान का भंडार है. व्यक्ति जो जो अभिलाषा करके इस गुरु गीता का पठन चिंतन करता है, तुम्ही ज्या ज्या अभिलाषा को, म्हणजे अभिलाषा इन द सेंस तुम्ही जे काही संकल्प करून इस गुरु गीता का पठन चिंतन करता है, उसे वह निश्चय ही प्राप्त होता है. यह गुरु गीता नित्य सौभाग्य पुण्य प्रदान करने वाली तथा आदि व्याधि उपाधि तीनों तापों से शमन करने वाली है. सब प्रकार की शांति करने वाली, सुपुत्र देने वाली, सधवा स्त्री के वैधव्य के निर्माण करने वाली और सौभाग्य की वृद्धि करने वाली. तर इथे एक लक्षात घ्या, इथे आपल्याला काय आहे की जो जे वांछील तो ते लाहो. म्हणजे आपल्याला जे जे काय कामना आहेत त्या कंप्लीट होण्यासाठी काय काय मिळू शकतं, इथे याचं वर्णन केलं गेलेलं आहे. इथे क्रिएशन आहे. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्र पौत्र आदि की वृद्धि करने वाली. कोई विधवा निष्काम भाव से इसका जप पाठ करे तो मोक्ष की प्राप्त होती है. याच्यामध्ये उदाहरण का दिले गेलेले आहेत, याचा अर्थ हा आहे की त्या त्या काळामध्ये त्यांच्यासाठी व्यवस्था सुद्धा केलेली नव्हती, म्हणून इथे याचे उदाहरण दिले गेलेले. यदि वह सकाम होकर जप करे तो अगले जन्म में उसका संताप हरने वाला सौभाग्य प्राप्त होता है. उसके सब दुख, भय, विघ्न और संताप का नाश होता है. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर निगेटिव्हिटी आली असेल, इथे एक उदाहरण आहे, हे लक्षात घ्या. इथे हे बघायचं नाही की अरे विधवा वगैरे हे शब्द का आलेले, कारण एखाद्याचा पती जाणं त्याच्यात तिचा दोष नसतो, आपण असं म्हणतो, पण त्याचा जो संताप असतो, त्याला लाईफ मध्ये जे काही असतं त्यातून पण मुक्तता कशी मिळावी, त्या लेवलची मिळण्याकरता त्या त्या काळामध्ये व्यवस्था ज्या होता त्या हायेस्ट मानल्या जातात. याचं उदाहरण आहे. इस गुरु गीता का पाठ सब पापों का शमन करता है, धर्म, अर्थ और मोक्ष की प्राप्ति करता है. इस पाठ से जो जो आकांक्षा की जाती है वह अवश्य सिद्ध होती है. यदि कोई इस गुरु गीता को लिखकर उसकी पूजा करे तो उसे लक्ष्मी और मोक्ष की प्राप्ति होती है और विशेषकर उसके हृदय में सर्वदा गुरु भक्ति उत्पन्न होती है.
आता हे लिहिण्याचं काय तंत्र असेल तुम्ही विचार करा. तर जी गोष्ट आपण लिहितो ती वाचत पण असतो, वाचताना ती ब्रेन मध्ये जाते. म्हणून एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण लिहित असतो ती जास्त लक्षात राहते आपल्या, ती ब्रेनवर इम्प्रिंट होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. म्हणून असं म्हणलं जातं की एखादी गोष्ट लिहून काढली तर ती पटकन लक्षात राहते. ते अगदी आजकाल आपण फक्त वाचून एखादी गोष्ट लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो, ऐनवेळी ती लक्षात राहील याची गॅरंटी नाही. पण एखादी गोष्ट तुम्ही लिहून बघा, तुम्हाला ती गोष्ट तुमच्या, ज्याला असं म्हणू की ती तुमच्या सबकॉन्शियस लेवलला लवकर पोहोचते. म्हणून अगदी बरेचसे जण जप सुद्धा लिहून काढतात, सतत लिहित असतात. तर जो कोणी याला त्या प्रकारे करेल त्याला मोक्ष प्राप्ती होईल, म्हणजे तो त्या लेवलला पोहोचेल जे त्याला मिळवायचं. लक्ष्मी और मोक्ष की प्राप्ति होती है. शक्ति के, सूर्य के, गणपति के, शिव और पशुपति के मतवादी इसका पाठ करते हैं. यह सत्य है, सत्य है, इसमें कोई संदेह नहीं. बिना आसन किया हुआ जप नीच कर्म हो जाता है और निष्फल हो जाता है. यात्रा में, आता याची प्रोसेस सांगितली, हे लक्षात घ्या. प्रोसिजर बघा काय. यात्रा में, युद्ध में, शत्रुओं के उपद्रव में गुरु गीता का जप पाठ करने से विजय मिलता है. मरण काल में जप करने से मोक्ष मिलता है. गुरुपुत्र के कार्य सब सिद्ध होते हैं, इसमें संदेह नहीं. आणि ह्या इन्स्ट्रक्शन, दिस इज लाईक अ इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, जस्ट फॉलो इट. याच्यामध्ये दुसरं काही विचार करण्याची गरज नाही. जिसके मुख में गुरु मंत्र है उसके सब कार्य सिद्ध होते हैं, दूसरे के नहीं. दीक्षा के कारण सर्व कार्य सिद्ध हो जाते हैं. तत्वज्ञ पुरुष संसार रूपी वृक्ष की जड़ नष्ट करने के लिए और 8 प्रकार के बंधन, संशय, दया, भय, संकोच, निंदा, प्रतिष्ठा, कुलाभिमान, संपत्ति की निवृत्ति करने के लिए गुरु गीता रूपी गंगा में सदा ध्यान स्नान करते हैं. आता याच्यातून जर आपल्याला तुम्ही बघा, संशय, दया, भय, संकोच, निंदा, प्रतिष्ठा, कुलाभिमान आणि संपत्ती, ह्या ज्या 8 आपल्याला बंधन सांगितलेत ना, याच्याच विषयी सगळी गुरुगीता मागचा दुसरा अध्याय आहे. तुम्ही गुरुला शरण झाले पाहिजे, त्याच्या समोर आले नाही पाहिजे, त्यावर संशय नाही घेतला पाहिजे, त्याची तुम्ही निंदा नाही केली पाहिजे, त्याची निंदा ऐकली पण नाही पाहिजे, त्यांनी जी संपत्ती जी आहे त्याचा मोह नाही ठेवला पाहिजे. हे सतत करत राहिलं तर तुम्ही 8 प्रकारच्या विकारापासून दूर व्हाल. म्हणून ह्याची प्रॅक्टिस करणं पण आवश्यक आहे. आणि लाईफ मध्ये तुम्ही बघा, आपण याच सगळ्या गोष्टीमुळे तर पीडित आहोत ना, याचमुळे तर आपण काही ना काहीतरी कारण ओढवून घेत असतो ना. याच्यापासून दूर जाल तुम्ही, याची प्रॅक्टिस आहे ती. हे कसं आहे माहिती का, हे एक मॅन्युअल क्रिएशनच्या अगोदर त्याचं क्रिएशन आहे की हे का करायचं, आणि त्याची जर प्रॅक्टिकॅलिटी जर आपण सतत करत राहिलं तर तुम्हाला लक्षात येईल गुरु के आगे बात जोरात बोललं नाही पाहिजे, त्याच्यावर संशय नाही घेतला पाहिजे. याची प्रॅक्टिस कुठे करा, तर एक गुरु घ्या, त्याच्यावर टोटल सरेंडर करा, संशयापासून मुक्त कसं व्हायचं हे कळेल, सगळ्यांसोबत दयाभाव कसा असतो ते कळेल, भयापासून दूर, गुरु जो च्या सानिध्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं भय नाही, मागच्या श्लोकात क्रिएट झालेलं आहे. गुरुला टोटल सरेंडर होणं म्हणजे संकोच नसलं पाहिजे. निंदा, प्रतिष्ठा, गुलाभिमान हे सगळं त्याच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला कळेल की हे सगळं त्याग केल्यानंतर लाईफ कसं असतं. आसन पर बैठे हुए या लेटे हुए, खड़े रहते या चलते हुए, हाथी या घोड़े पर सवार, जागृत अवस्था या सुषुप्त अवस्था में जो पवित्र ज्ञानवान पुरुष इस गुरु गीता का जप पाठ करते हैं उनके दर्शन और स्पर्श से पुनर्जन्म नहीं होता. म्हणजे त्या चक्रातून मुक्तता मिळते. याला काय कशासाठी कुठल्या यांनी बघायचंय तर त्या लेवलची पवित्रता आहे. कुश और दुर्वा के आसन पर सफेद कंबल बिछाकर और ऊपर बैठकर एकाग्र मन से इस गुरु गीता का जप करना चाहिए. प्रोसेस सामान्यतः सफेद आसन उचित है, परंतु वशीकरण में लाल आसन, जिथे कामनिक आपण व्रत करतो तिथे लाल आसन आवश्यक है. शांति प्राप्त करने के लिए या वशीकरण में नित्य पद्मासन में जप करना चाहिए. कपड़े के आसन पर बैठकर जप करने से दरिद्र आता है. पत्थर के आसन पर रोग, भूमि पर बैठने से दुख और लकड़ी पे आसन पर किए हुए जप निष्फल होते हैं.
कपड़े के आसन पर किए हुए जप से दारिद्र्य आता है। पत्थर के आसन पर रोग, भूमि पर बैठे हुए जप से दुख आते हैं। लकड़ी के आसन पर किए हुए जप निष्फल हो जाते हैं। मृग चर्म और दर्भासन पर बैठ के जप करने से ज्ञान सिद्धि होती है। व्याघ्र चर्म पर जप करने से मुक्ती प्राप्त होती है। आता याला शक्य नाहीये, परंतु कंबल से आसन पर सर्व सिद्धी प्राप्त हो सकती, हे मिळू शकतं आपल्याला। कुठे याची प्रोसेस काय आहे? अग्नि की तरफ मुख करके जप पाठ करने से आकर्षण, कामना असेल तर आपण सांगितलं जातं दिवा लावा आणि दिव्यासमोर तुम्ही जप तप करा। वायव्य की कोण की तरफ शत्रुओं का नाश, नैऋत्य की तरफ दर्शन और ईशान्य कोण की तरफ मुख करने से ज्ञान की प्राप्ति होती है। तर या सगळ्या विधी शास्त्र शुद्ध सांगितले आहेत की तुम्हाला काय मिळवायचं आहे त्यानुसार तुम्ही या फॉलो करा। उत्तर दिशा की ओर मुख करके पाठ करने वाले से शांति, पूर्वी की तरह वशीकरण, म्हणजे कामनिक तुम्हाला एखादं पाहिजे असेल, कामना असेल, एखादी इच्छा मिळवायची असेल तर दक्षिण की दिशा की ओर मारण सिद्ध होता है, तथा पश्चिम की दिशा और मुख करके जब पाठ करने से धन प्राप्ति होती है। सो तुम्हाला कशाची प्राप्ती करायची आहे त्यानुसार तुम्हाला काय काय करायचं आहे याची प्रोसेस सिम्प्लिफाय केलेली आहे। इथे आपण आज थांबूया, कारण आज आपल्याला झालेले आहेत 9 वाजता। मी तुम्हाला सांगितलं होतं 9 o'clock पर्यंत हा संपेल। आपण तिसरा अध्याय सोमवारी संध्याकाळी बघूया। तुम्हाला सगळ्यांना संध्याकाळी तिसरा अध्यायासाठी सोमवारी जमेल का? संध्याकाळी 6:30 ते 8:30 या वेळामध्ये, 6:30 to 8:30। विजय सर, थँक यू व्हेरी मच, क्विक रिस्पॉन्स। चिन्मय, थँक यू व्हेरी मच। जमेल ना? थँक यू। सो आपण सोमवारी हा अध्याय बघूया। यामध्ये एक लक्षात घ्या, या अध्यायाची सिम्प्लिसिटी एवढीच आहे, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, गुरु कसा नसावा आणि प्रोसिजर या सिम्प्लिफाय दिलेल्या आहेत। आणि गुरुगीताचं महत्व काय आहे, त्याचं पठण करणं म्हणजे काय, त्याचं शास्त्रशुद्ध उपयोग काय, आणि आपल्या आयुष्यामध्ये जर सतत एखादं गुरुतत्व असेल तर आपलं चित्त मन शुद्ध राहिल्याने फलश्रुती काय होते ह्याचं सिम्प्लिसिटी सांगितलेली आहे। तर जशा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असतात ना, एक लक्षात घ्या, लाईफ मध्ये काही गोष्टी तुम्हाला अगदी याला म्हणतो की आपण इन्स्ट्रक्शन मॅन्युअल सारखे असतात, जशा तशा फॉलो करा। यामध्येच एक आपण अजून एक हे करत आहोत, तुमच्यापैकी बऱ्याच जणांपैकी ते पोहोचलेलं पण आहे। ब्रह्ममुहूर्त जे आहे, ज्याला आपण म्हणतो की सूर्योदयापूर्वीची 96 मिनिटला ब्रह्ममुहूर्त म्हणलं जातं, त्या काळात केलेल्या सगळ्या गोष्टीची फलश्रुती अत्यंत हायएस्ट असते। तर आपण 19 तारखेपासून 5 AM ओके, या सोमवारपासून एक 21 दिवसाचा प्रोग्राम सुरू करत आहोत। तो प्रोग्राम असा आहे की दररोज सकाळी 5 ते 5:30 10 मिनिटाचं मेडिटेशन, 10 मिनिटाचं ज्याला असं म्हणू आपण पॉझिटिव्ह सकारात्मक एक श्लोक घेतला जाईल, आणि 10 मिनिटाचं प्लॅनिंग, म्हणजे सुख समृद्धी वैराग्य आणि आरोग्यम धनसंपदा यासाठी आपण 21 दिवस आपल्या स्वतःसाठी देणार आहोत। या प्रोग्राम मध्ये ऑलरेडी भरपूर रजिस्टर्ड आहेत, आणि सकाळी 6 ते 6:30 या फक्त विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा प्रोग्राम आपण करत आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन, विद्यार्थ्यांचं पॉझिटिव्हिटी आणि त्यांचं इतर गोष्टींवरचं लक्ष यासाठी 21 दिवसांचा 19 ते 7 नोव्हेंबर, 19 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या दोन्ही काळामध्ये 5 ते 5:30 विद्यार्थी सोडून इतरांसाठी आणि 6 ते 6:30 विद्यार्थ्यांसाठी असे 2 प्रोग्राम्स आपण घेत आहोत, ज्यामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी आणि मेडिटेशन या सगळ्या गोष्टीसाठी आपण काम करणार आहोत। माझा उद्देश आहे की सकाळी सकाळी जर पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आली, ज्याला ती एक फ्रिक्वेन्सी आपण जसं म्हणतो की घंटेचा नाद जो असतो त्याची पण एक फ्रिक्वेन्सी आहे, मृदंग असतो त्याचं पण एक फ्रिक्वेन्सी आहे,
ह्या पॉझिटिव्हली मेंदूवर काम करत असतात. आणि त्या जर सकाळीच जर आपण आपल्या मेंदूवर जर त्या ध्वनी लहरी टाकल्या, ते विचारांमध्ये टाकल्या, तर दिवस सकारात्मक होतो. 21 दिवसाचं महत्व असं आहे की 21 दिवस एखादी गोष्ट सतत केल्याने ती प्रॅक्टिस होते, हॅबिट होते. सो असं 5 ते 5:30 आणि 6 ते 6:30 हा प्रोग्राम आपण करत आहोत. माझा असं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे, तुम्ही जरूर या प्रोग्राम मध्ये भाग घ्या. कारण यातून अत्यंत सकारात्मकता या कोरोना काळामध्ये पर्टिक्युलरली निर्माण होणार आहे. आणि आपल्या हा गुरुवारचे प्रोग्राम्स तर चालू राहणारच आहेत. हा गुरुवारचा प्रोग्राम इथून पुढे सतत चालू राहतील. शीतलजी, साधारणतः 6वी ते 7वीच्या नंतर पासून कुठलाही ग्रुप असेल स्टुडंटचा ते पार्टिसिपेट करू शकतील. त्या अगोदरच्या मुलांसाठी थोडंसं अवघड जाईल. 6वी ते 7वी पासून कुठलाही एज ग्रुप चालेल. मग तर आता येस, जो स्टुडंट साठी आहे याचे आपण हे खूप कमी ठेवलेले आहे. याचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी ठेवलेलं आहे. 300 रुपये आहे 21 दिवसांसाठी. आणि स्टुडंट्स जे नाहीयेत त्यांच्यासाठी पण 999 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन आहे 2 महिन्याचं. सो 2 महिन्याचं जर कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर हार्डली कम्स टू 23 रुपीज. तर उद्देश जो आहे सकाळीच आपल्या सकारात्मकतेवर काम व्हावं आणि एक दिवस पॉझिटिव्हली सुरू व्हावा. पर्टिक्युलरली या कोरोनाच्या पिरियडमध्ये याची जास्त गरज आहे. एवढंच आज हे सांगायचं होतं. काही प्रश्न असेल तर आपण ते घेऊया. बाकी आज परत तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही ऐकत असल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही विजय सर, थँक्यू व्हेरी मच. सो तुमच्या या सगळ्या सहकार्याबद्दल धन्यवाद. कारण पार्टिसिपेशन हे सुद्धा सहकार्य आहे. तुम्ही इथे एवढ्या संख्येमध्ये येतात त्याबद्दल धन्यवाद. या दोन्ही प्रोग्राम मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये जाऊन जर येस टाकलं, आय एम इंटरेस्टेड, तर आम्ही तुमच्याशी संपर्क करू, तुम्हाला याविषयी अधिक माहिती कळवू. कारण सोमवारपासूनच हे प्रोग्राम सुरू होत आहेत. सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. गुड नाईट, टेक केअर. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूच्यांची काळजी घ्या आणि आयुष्य सकारात्मकतेने जगण्यासाठी अशा प्रोग्राम्स मध्ये भाग घेत राहा. आपण सोमवारपासून या ब्रह्ममुहूर्ताच्या प्रोग्राम मध्ये आणि दर गुरुवारी तर इथून पुढे आपण भेटतच राहणार आहोत. हा प्रोग्राम बंद होणारच नाहीये. सो थँक्यू व्हेरी मच. सर, हा बोला. आमच्याकडे मराठी गुरुगीता आहे. म्हणजे अशी ह्याच्यातच आहे, काव्यातच आहे. प्रभाकर महाराजांनीच लिहिलेली आहे स्वतः. तर तिन्हीचं सार ह्याच्यामध्ये आहे, तिन्ही अध्यायाचं. म्हणजे छान आहे. त्याला फक्त आता आपण हा जो करत आहोत ना, आपण त्याचा मंत्राचं पण मागचं सगळं आपण हे करत आहोत. तो ते तुम्हाला पठण करत असताना त्याच्या मागे त्याची भावना पण कळेल, त्यामुळे त्याचा फायदा होणार. कारण तुम्ही जे सांगत होता त्यावेळेला ती सगळी मनामध्ये येत होती. म्हणजे ते आत्ताच जे त्यांनी सांगितलं आसन कसं असावं, कोणत्या कारणासाठी कोणतं असावं, ते सगळं त्यांनी त्याच्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणजे गुरुगीतेमध्ये दिलेलं आहे. फक्त ती प्राकृत आहे. बरोबर आहे. हा, पण ती बॅकग्राऊंडला तुमच्या सतत राहील, म्हणूनच हा थोडासा विस्तृत आपण 3 सेशन पर्यंत ते विस्तृत घेतल्यामुळे खूपच म्हणजे लवकर समजलंय. कारण प्राकृत मी आतापर्यंत वाचत होते आणि पाठ पण आहे ती आमची. म्हणजे आम्ही दररोज घेतोच. म्हणजे मंदिरामध्ये त्याची पारायण असायची गुरुगीतेची. तर ती गुरुगीता प्रत्येकाने म्हणायची. खूप छान वाटलं ते त्यावेळेला ते म्हणून सुद्धा. म्हणजे आतापर्यंत मी तर म्हणेन माझी जी प्रगती आहे ती गुरुगीतेच्या ह्याच्यामुळेच आहे असं वाटतंय. कारण मी माझा एक अनुभव सांगू इच्छिते. सांगू शकते का मी? सांगा ना प्लीज. हा, तर